हम्म. तर आपण मागच्या लेक्चरमध्ये काय घेतलं होतं, बेसिक्स बघा, आपण यावेळेला विजिट केलं होतं SQL practice.in. आणि ह्या वेबसाईटवर आपण बेसिक क्वेरी बघा, बेसिक क्वेरी आणि फिल्टरिंग अप्लाय केली होती. जसं आपण सिलेक्टच्या क्वेरी केलं होतं, त्यातनं फिल्टर बाय प्रोव्हिन्स आय डी केलं होतं, डिस्टिंग सिटीज पेज केलं होतं, सॉर्ट बाय हाईट, पॅटर्न मॅचिंग सांगितलं होतं मी. पॅटर्न मॅचिंगसाठी आपण काय यूज करतो, कोणतं सिम्बल यूज करतो आठवत आहे का? मी त्याला वाईल्ड कार्ड नाव दिलं होतं. आवाज येतोय ना माझं? पॅटर्न मॅचिंगसाठी कोणता सिम्बॉल यूज केला होता आठवत आहे का कोणाला? कोणालाच आठवत नाही. बरं, त्यानंतर आपण एक कॉम्प्लेक्स फिल्टरिंग केली होती. आपण माझा कीवर्ड यूज केला होता, त्याने फिल्टरिंग केली होती. नंतर नल सॉर्टिंग केली होती, PMI कॅटेगरी केस. हे पण केलं होतं आय थिंक आपण हे. फर्स्ट वेट हाईट, सॉरी, शो फर्स्ट नेम, वेट हाईट अँड कॅल्क्युलेटेड कॉलम कॅटेगरी बेस्ड ऑन वेट. बरोबर. हे पण केलं होतं. त्यासाठी आपण व्हेन आणि केसचा यूज केला होता, आठवत असेल तर. त्यानंतर काय आता, आपण ॲग्रिगेशन बघितलं होतं. ॲग्रिगेशन म्हणजे काय? कंबाईन करणं डेटा. ठीक आहे, एकदम साध्या भाषेत सांगितलं तर कंबाईन करणं. जसं की काउंट लागतं आपल्याला, तर काउंट कंबाईन करतो आपण हे. एकदम सिम्पल बघा, सिलेक्ट काउंट नंबर ऑफ पेशंट्स ना, फ्रॉम पेशंट्स. हे जर रन केलं तर रन करू आहे ना. ते काउंट दिसतंय तुम्हाला. ह्याला ॲग्रिगेशन म्हणतात. तसंच ॲव्हरेज हाईटचं पण होतं. मेन हाईट आहे, मॅक्स वेट पर जेंडर. ठीक आहे, हे पण केलं होतं मी. हाईट ॲडमिशन डॉक्टर टॉल प्रोव्हिन्सेस. आता आपण नाही का जॉईन वाले पेज बघणार. आणि क्लिक करायचं रिझन काय आहे? हम्म. आता बघा, इनर जॉईन डेटा इंटरसेक्शन म्हणजे काय? समजा आपला स्टुडंटचा डेटा आहे आणि एका दुसऱ्या साईडला कोर्सचा डेटा आहे, बरोबर. जर आपल्याला मी त्या दिवशी जसं एक्झाम्पल दिलं स्टुडंट आणि कोर्सचा, आपल्याला जर दोन्ही डेटा पाहिजे असेल तर आपण काय करतो, दोघांवर जॉईन मारतो. तेव्हाच काय होतं, आपल्याला डेटा भेटतो तो. इथं जर सिंटॅक्स बघितलं तुम्ही तर काय, सिलेक्ट कॉलम्स. ठीक आहे, ते पहिल्या कॉलमचे नाव मेन्शन करतो आपण सगळे, फ्रॉम टेबल 1. आणि नंतर काय करतो आपण, इनर जॉईन नावाचा कीवर्ड लिहितो, नंतर टेबल 2 लिहितो. आणि टेबल 1 मध्ये जी की आहे, ठीक आहे, ती टेबल 2च्या प्रायमरी कीला काय करतो, मॅच करतो, आणि आपलं काय होतं, ही जॉईनची क्वेरी बनून जाते. इथं जर बघितलं तुम्ही, ते एक बेसिक एक्झाम्पल देईल त्यांनी बघा. गेट एम्प्लॉईज विथ देअर डिपार्टमेंट नेम्स. बरोबर. म्हणजे एक सेपरेट डिपार्टमेंटचा टेबल असेल आणि एक काय एम्प्लॉईजचा टेबल आहे. आणि इथं काय फक्त, इथं जर बघितलं तुम्ही तर काय जॉईन कशावर मारेल आपण, एम्प्लॉईमध्ये जो डिपार्टमेंट आय डी नावाची की होती, ठीक आहे, म्हणजे ती काय होती, फॉरेन की होती. आणि डिपार्टमेंटमधली जी प्रायमरी की आहे, ठीक आहे, तिच्या बेसिसवर जॉईन मारून आपण कोणते टेबल फेच केले, एक एम्प्लॉय आय डी, एम्प्लॉईचा फर्स्ट नेम, लास्ट नेम, त्याच्यानंतर सॅलरी, त्याच्यानंतर डिपार्टमेंट नेम, त्यानंतर लोकेशन, आणि नंतर काय करेल, सिलेक्ट करेल आपण फ्रॉम एम्प्लॉईज ई. आधी तर बघा, हे जे एम्प्लॉईज नंतर ई लिहिलेलं आहे ना, ते ॲलियास एवढं लक्षात ठेवा. आता तू म्हणशील तर ॲज नावाचा कीवर्ड तर यूजच नाही करत, ठीक आहे. ते तरी चालून जातं, एवढं सांगतो मी तुम्हाला. जर तुम्ही टेबल नंतर त्या टेबलचं शॉर्टकट लिहिलं नाव, ठीक आहे, फ्रॉमच्या वेळेस बरं का, फक्त फ्रॉम एम्प्लॉईज, तर हे काय आलं, टेबलचं नाव, आणि हे काय त्याचं ॲलियास झालं. आणि नंतर काय करेल, इन जॉईन डिपार्टमेंट
डी. आणि याच्याच बेसिसवर काय केलं आपण हे? इथे हे लिहिलं बघा. ई डॉट एम्प्लॉय आय डी, ई फर्स्ट नेम, ई लास्ट नेम, ई सॅलरी, ई डी डिपार्टमेंट आय डी, म्हणजे डिपार्टमेंटमधला डिपार्टमेंट टेबलमधला हा कॉलम आहे. डी लोकेशन, ठीक आहे. आणि ऑन काय केलं आपण, इंटरसेक्शन घेतलं. एवढं लक्षात ठेवा. ओनली शोज एम्प्लॉईज दॅट हॅव व्हॅलिड डिपार्टमेंट विथ नो एम्प्लॉईज आर एक्सक्लुडेड. बघा, म्हणजे डेटा एक्सक्लूड होतो काही, जसं मी तुम्हाला सांगितलं होतं. आता इथं जर आलो मी आपण, ठीक आहे, इनर जॉईन नेम्स ना, आय थिंक हे एक्झाम्पल घेतलेलं आहे मी वाटतं. शो फर्स्ट नेम, लास्ट नेम, प्रोव्हिन्स नेम फॉर ऑल पेशंट्स. इथं काही पेशंट्स आहे आणि नंतर इथं काय प्रोव्हिन्स, बरोबर, हे दोन टेबल जॉईन. आपण कसं वाहणार इनर जॉईन, आपल्याला काय लागतं, फर्स्ट नेम, लास्ट नेम, प्रोव्हिन्स ना. सिलेक्ट, ठीक आहे. काय लागतंय, फर्स्ट नेम, लास्ट नेम, आणि काय, प्रोव्हिन्स नेम. कशात न लागतं आपल्याला, मी लागलं असतं कॅपिटल असतं म्हणजे कन्फ्युजन न होतं. फॉर्म कशात ना, पहिले पेशंट्समधून डेटा आहे, ठीक आहे. ॲज पी करतो मी, इथं ॲज न लिहिते बघा. आता मी डायरेक्ट पी लिहिलंय, म्हणजे काय ते ॲलियास. आणि हा आय थिंक प्रोव्हिन्समधला डेटा आहे ना, म्हणून इथं पी आर घेतो मी. आणि काय करेन माहिती का मी, इनर जॉईन, बरोबर. कशा माना मी प्रोव्हिन्स, एक प्रोव्हिन्स नेम नावाचा टेबल आहे, त्याला काय घेतो, पी आर नाव देतो. आणि कोणत्या कंडिशनवर ऑन काय, असं लिहिल मी, पी डॉट काय, प्रोव्हिन्ससाठी, आणि नंतर काय पी आर डॉट काय, पी आर डॉट मधलं प्रोव्हिन्ससाठी, ठीक. ही प्रायमरी की इथं लक्षात ठेवा. हे जॉईन मारलं, करेक्ट केली क्वेरी. काय चुकलं आता, नो सच टेबल प्रोव्हिन्स नेम, ओके. मग काय चुकलं, सॉरी, नेम्स आहे का, प्रोव्हिन्स नेम्स, ठीक आहे. आणि याला पी आर ऐवजी पी एन करतो, म्हणजे समजेल ॲटलिस्ट, पी एन. आणि इथं लिहितो मी पी एन. आणि आता बघू, आता एक क्वेरी रन झाली, फर्स्ट नेम आला, लास्ट नेम आला, प्रोव्हिन्स नेम्स आला. आता इथं बघितलं होतं आपण आहे ना, थोडंसं मिडियम वाला क्वेरी बघू आपण. ॲडमिशन्स फॉर कार्डिओलॉजिस्ट. क्वेश्चन काय म्हणतो इथं, शो ॲडमिशन आय डी, बरोबर. आपल्याला काय लागतं, रिक्वायरमेंट बघा इथं, काय ॲडमिशन आय डी लागणार आहे. नंतर काय, पेशंट आय डी, पेशंट आय डी. त्यानंतर काय, डॉक्टरचं लास्ट नेम, ठीक आहे, डॉक्टर लास्ट नेम, ठीक आहे. फॉर ॲडमिशन्स अटेंडेड बाय कार्डिओलॉजिस्ट, ठीक आहे. अटेंडेड बाय काय, कार्डिओलॉजिस्ट, म्हणजे काय, जो डॉक्टर असेल, जो डॉक्टर असेल त्याची स्पेशालिटी काय पाहिजे, ॲक्च्युली कार्डिओलॉजिस्ट म्हणजे हा डॉक्टरच असेल ना कोणतरी, याची स्पेशालिटी काय पाहिजे, कार्डिओलॉजिस्ट. म्हणजे इतकं तर समजतंय मला की ह्या डॉक्टरच्या टेबलमधला डेटा लागणार मला. आणि काय ॲडमिशन आय डी लागणार आहे, म्हणजे काय, ॲडमिशन्सच्या टेबलमधून मला एक गोष्ट लागणार, म्हणजे आता बघा, जर तुम्ही ते टेबल बघितलं, काय ॲडमिशन्स आय डी, बरोबर, ॲडमिशन आय डी, नंतर काय, पेशंट आय डी, ह्याच्यातच भेटून जाईल, ठीक आहे. आणि अजून काय लागतं आपल्याला, पण डॉक्टरचं लास्ट नेम, ठीक आहे. डॉक्टरचं काय, लास्ट नेम लागतं आपल्याला. डॉक्टरचं काय लागतं आपल्याला, लास्ट नेम लागतंय. म्हणजे आता कोणत्या टेबलला जॉईन मारावं लागणार आपल्याला, एक ॲडमिशनच्या टेबलवर आणि एक कसल्या, डॉक्टरच्या टेबलवर. कसं जॉईन मारतो बघा आता मी. ठीक आहे. मी काय करतो, आपल्याला लागणारे कॉलमचे नावं लिहून घेतो मी. पहिले काय, सिलेक्ट, सिलेक्ट काय करतो मी, सिलेक्ट ॲडमिशन आय डी,
नंतर काय, पेशंट आय डी. हे त्या ॲडमिशनच्या टेबलमधूनच भेटूया सगळे मला. पण जे डॉक्टरचं लास्ट नेम आहे ना, ते ॲडमिशनच्या टेबलमध्ये नाही आहे. त्याच्यात फक्त आय डी बघा इथं, अटेंडिंग डॉक्टर आय डी. ठीक आहे, पण मी काय करतोय तर तरी लिहितो. पण जे डॉक्टरचं लास्ट नेम आहे ते या डॉक्टरच्या टेबलमध्ये आहे ना, मग मी काय करतोय तर लिहितो लास्ट नेम. आता जॉईन मारून करावं लागणार आहे आपल्याला ऑपरेशन आहे काय, कशातनं फ्रॉम, कशातनं ॲडमिशन्स. पहिलं ते ॲडमिशनमधूनच भेटून जाईल. ठीक आहे, ॲडमिशन्स. याला ॲलियास नाव लिहितो मी, असं लागलं असतं एडी लिहितो. ठीक आहे, किंवा डायरेक्ट एडी लिहिले तरी चालेल, पण मी लिहितो. आणि ते टेबलला ॲलियास दिले ना, तर आता मी करूनच घेतो काय, एडी. आणि ते तर परत एडी म्हणजे काय, ॲडमिशनच्या टेबलमधून भेटलेलं आहे. आणि हे डॉक्टरच्या टेबलमधून भेटणार, म्हणून मी काय केलं, डॉक्टर डी आर केलं बघा. काय करणार मी, इनर जॉईन मारणार. कशावर मारणार मी, डॉक्टर्सच्या टेबलवर. ठीक आहे, याला डी आर नाव लिहितो. बरोबर, हा जॉईन मारला तर आपल्याला काय भेटेल, डेटा भेटेल. एवढं लक्षात नाही अजून, इनर जॉईन नाही मारला आपण, फक्त टेबलचे नाव लिहिले. पण मॅच कशावर करणार आहे, मॅच तर मी ह्या कंडिशनवर करेल काय, ऑन. काय करेल, ऑन. काय आता, हे बघा ॲडमिशनच्या टेबलमध्ये एक नाही अटेंडिंग डॉक्टर आय डी. हे काय फॉरेन की, मग इथे लिहिल मी ॲड अटेंड डॉक्टर आय डी. ओके, इक्वल टू काय, डॉक्टर मधली जी प्रायमरी की बघा काय, डॉक्टर आय डी नावाची, तिच्यावर मी जॉईन मारेल. काय झालं आता, हे बघा रेकॉर्ड दिली तर आपल्याला, तर तुम्ही फक्त बघितलं तर रेकॉर्डवर राहिले काय, ॲडमिशन आय डी येते, पेशंट आय डी येते, लास्ट नेम येत आहे. बरोबर. पण इथं काय म्हणते ते, सी एक्सपेक्टेड सोल्युशन, म्हणजे आपण अजून पूर्णच्या पूर्ण जो क्वेश्चन तो सॉल्व्ह नाही करेल. आपण काय केलं, रेकॉर्ड तर फेच केले, पण इथं हे नाही चेक केलं आपण की त्याची स्पेशालिटी काय होती बघा, अटेंडेड बाय अ कार्डिओलॉजिस्ट. म्हणजे काय, आता हे जॉईन मारला, हा पूर्णच्या पूर्ण एक टेबल भेटतोय मला जॉईन करून. आता या टेबलवर मी काय करणार आहे, व्हेअर क्लॉज लावणार आहे. हे जर तुम्ही बघितलं, हे दोन टेबलच्या मिळून काय होते, कंबाईन टेबल होते ना. कंबाईन टेबल म्हणजे समजा तुम्ही असं नॉर्मल क्वेरीज कन्सिडर करू शकता, आणि नंतर तुम्ही काय लावू शकता, आपला व्हेअर क्लॉज लावू शकता साधा. आणि तुम्ही काय म्हणता, ठीक आहे. आता मी काय करेन, डॉक्टरची स्पेशालिटी काय पाहिजे, इथं बघा, डॉक्टरची स्पेशालिटी कॉपी केली आणि इथं लिहितो मी कार्डिओलॉजिस्ट. एक कॉपी केलं आणि इथं पेस्ट केलं आणि इथं लिहिलं मी कार्डिओलॉजिस्ट. आणि आता जर रन केलं तर बघा, आउटपुट आलेलं आहे बरोबर. जर तुम्ही इथं नाव बघितलं तर हे बघा काय, 24/27 पेशंट आय डी, लास्ट नेम विल्यम्स. ठीक आहे, जर तुम्हाला याची स्पेशालिटी दाखवायची असेल, ठीक आहे, मी सध्या दाखवतो तुम्हाला. त्यांनी विचारलं तर नाही क्वेरीमध्ये, पण मी दाखवून देतो स्पेशालिटी. आणि आता रन केलं, काय चुकलं का नाव माझं, डॉक्टर्स काय हां सॉरी, स्पेशालिटी टाकलं मी, स्पेशालिटी. हां इथं बघा, कार्डिओलॉजिस्ट सगळे कार्डिओलॉजिस्ट आहे. ओके, पण याची गरज नाही आपल्याला आउटपुटमध्ये, आपल्याला फक्त लास्टला काय लागतंय, एवढंच पार्ट लागतंय. आणि मी रन केलं तर आता परत काय होईल, सक्सेसफुल झाला आन्सर. ठीक आहे, म्हणजे आता हे रन तर होतंय बरोबर. हा काय केलं, जॉईन मारला मी, इनर जॉईन मारला, एवढं लक्षात ठेवा. आता नेक्स्ट क्वेरी काय करू आपण, हे रन करू, ओंटारिओ पेशंट्स ॲडमिशन्स. म्हणजे काय करणार आहे आता बघा मी, शो ॲडमिशन आय डी, ॲडमिशन डेट, पेशंट सिटी फॉर पेशंट्स फ्रॉम ओंटारिओ. आता इथं मगाशी आपण डॉक्टरच्या टेबल जॉईन मारला आणि ॲडमिशनच्या टेबलवर ना, यावेळेस काय, ॲडमिशन आय डी, ॲडमिशन डेट विचारलेली आणि काय, पेशंटची सिटी विचारलेली. मग आपल्याला दोन टेबलवर जॉईन मारणार आहे, ते कोणते, एक ॲडमिशनचा एक पेशंटचा. बस हे दोन टेबल आहे. आणि क्वेरी कसली ना मी, सिलेक्ट. काय काय लागतं आपल्याला ते मेन्शन करणार, जसं त्यांनी सांगितले, त्या ॲडमिशन आय डी, त्याच्यानंतर काय ॲडमिशन. बघा मी जसं ॲलियास लावलं तर मग तेच लावून ठेवतो. ठीक आहे, इथं लिहितो मी ॲडमिशन, ते एकाच लाईनीत लिहितो. ठीक आहे, एडी काय करतो मी, ॲडमिशन डेट लिहितो यावेळेस, पवार तेच आहे का नाव, हां ओके, ॲडमिशन डेट. आणि नंतर काय, पेशंट सिटी ना,
पेशंटच्या टेबलमध्ये आहे का सिटी? हां आहे. मग इथं पी सिटी लिहितो मी. ठीक आहे. आणि नंतर काय करतो मी, तर फॉर्म लावतो. कशात ना, पहिले फॉर्म याच्यात नाही येतो ॲडमिशन्स. ठीक आहे. आय एच ए डी लिहितो. आणि इनर जॉईन मारायचं आपल्याला. ठीक आहे. कशा मारणार आपण? पेशंट्सवर. एच पी. ठीक आहे. एच पी लिहितो. आणि नंतर काय, ऑन कोणत्या कंडिशनवर मारणार मी? आता सिम्पल आहे, ॲडमिशनमध्ये पण तुम्ही बघितलं एक पेशंट आय डी नावाचा की की आहे, फॉरेन की. पेशंट की. आणि इक्वल टू काय करतो, पेशंटमध्ये जी आपली पेशंट आय डी नावाची प्रायमरी की इथं बघा लिहिले त्यांनी. पी के म्हणजे काय, प्रायमरी की. तिच्या बेसिसवर जॉईन मारतो मी आता. आता रन केलं. काय चुकतंय, पेशंट की नाही, सॉरी पेशंट आय डी नाही का. तर आउटपुट येतं आहे बघा, सिटी काय येत आहे, वेगवेगळे येत आहे, पण काय येतं आपले ॲडमिशन आय डी येतं आहे, ॲडमिशन डेट येतं आहे, सिटी येतं आहे. ठीक आहे. पण आता इथं बघा, यांनी काय विचारलं, पेशंट फ्रॉम ऑनटॉरिओ, बरोबर. म्हणजे काय, हे ऑन हे आपला तुम्हाला जर आठवत असेल तर हा का होता, प्रोव्हिन्स आय डी होता एवढं लक्षात ठेवा, 2 कॅरेक्टर्सचा. ठीक आहे. मग त्याचं बेसिस हो क्लॉज. आता यांनी एक्झॅक्टली सांगेल नाही की प्रोव्हिन्स आय डीवर तुम्ही जॉईन मारा. ठीक आहे. पण जर तुम्हाला थोडासा क्वेश्चन वाचला असेल, नीट समजला असेल, तर तुम्ही प्रिटी मच गेस करू शकता की हा याच्यावरच लावायचा आपल्याला. ठीक आहे. मी काय करेल तर लिहितो पी डॉट काय, प्रोव्हिन्स आय डी टाकून पाहतो. आणि आता रन केलं तर आला बघा काय, सिटी अँथनी व्यू. ठीक आहे. सिटीज वेगळे नाव आहे, पण प्रोव्हिन्स आय डी काय राहणार आहे? हाच राहणार बघा. मी तर जर तुम्हाला क्वेरीमध्ये पण लिहून टाकलं इथं, पी काय, प्रोव्हिन्स आय डी, ते तर आउटपुटमध्ये दिसून जाईल तुम्हाला खाली. दिसले प्रोव्हिन्स ऑन ऑन ऑन. ठीक आहे. सिटी काय असू द्या, पण प्रोव्हिन्स काय वेगळे. म्हणजे प्रोव्हिन्स एकच आहे. प्रोव्हिन्स म्हणजे मी तुम्हाला मागच्या वेळेस सांगितलं स्टेटस, जसे हे महाराष्ट्र आहे ना, तसंच आहे. तर हे काढून टाकतो मी. आणि आता हे लिहितो मी. आला आउटपुट. आता एक बघा. ए यार. नेक्स्ट क्वेश्चन काय बघू आपण हे. हां. तर आधी तुम्ही बघितलं तर काय यांनी काय काय विचारलेलं आहे, पेशंटचं फर्स्ट नेम, नंतर काय डायग्नोसिस, आणि नंतर काय अटेंडिंग डॉक्टर्स लास्ट नेम. ठीक आहे.
ते व्हेरिफिकेशन करायला लावते. हम्म. तर तुम्ही बघितलं, समजा आपल्याकडे 3 टेबल आहे. हा आपला पेशंटचा टेबल आहे. आणि नंतर इथं खाली जर तुम्ही फील्ड बघितल्या, इथं लक्ष द्या. आता तुम्ही क्वेश्चन मध्ये दाखवतो मी. यांनी काय मागितलंय, पेशंटचं फर्स्ट नेम, बरोबर. पेशंटचं फर्स्ट नेम कशात आहे, पेशंटच्या टेबलमध्ये. जर तुम्ही इथं बघितलं, फर्स्ट नेम या पेशंटच्या टेबलमध्ये. आणि जर डायग्नोसिस बघितलं तर ते कशामध्ये, डायग्नोसिस आय थिंक इथं आहे ॲडमिशनच्या टेबलमध्ये. म्हणजे काय, हा ॲडमिशनचा टेबल आहे ना. हा ॲडमिशन्सचा टेबल आहे. आणि याच्यात डायग्नोसिसचा कॉलम आहे. आणि जर तुम्ही बघितलं डॉक्टरचं लास्ट नेम, ते कशात आहे, डॉक्टर्सच्या टेबलमध्ये, लास्टवाला आहे तो बघा. हा डॉक्टरचा टेबल आहे. आणि हा कशात आहे, लास्ट नेम याच्यात आहे. आता तिन्ही मधल्या तिन्ही मधल्या व्हॅल्यू आहे ना, त्या आपल्याला दाखवायच्या एकाच आउटपुटमध्ये. ठीक आहे, म्हणजे काय, हे तिघं टेबल जॉईन करायचे आणि एकच आउटपुट बनवून दाखवायचं आहे. मग कसे जॉईन होणार आता. आता इथं बघा, सेंटरला कोणता टेबल आहे, ॲडमिशनचा टेबल आहे. हा ॲडमिशनचा टेबल डॉक्टरला आणि पेशंटला जॉईन करतो. कसं बघायचं का तुम्हाला इथं. इथं बघा, हाच टेबल आहे असा. इथं की पेशंटची आय डी देईल आहे आणि अटेंडिंग डॉक्टरची आय डी देईल आहे. इथं जर मी लिहिलं पेशंटची आय डी, इथं बघा ही पेशंटची आय डी, आणि इथं डॉक्टरची आय डी जर घेतली मी, ठीक आहे, डॉक्टर आय डी, अटेंडिंग डॉक्टर आय डी. आणि हा डॉक्टरचा टेबल आहे ना आपला. आणि डॉक्टरच्या टेबलमध्ये एक प्रायमरी की आहे जिचं नाव आहे डॉक्टर आय डी. आणि इथं पण एक प्रायमरी की आहे आपली, जिचं नाव आहे पेशंट आय डी. ही इथली प्रायमरी की आहे. ठीक आहे, पण इथं काय आहे, इकडं जरी कॉलमचं नाव आहे, ते फॉरेन की, एवढं लक्षात ठेवा. हे पेशंट आय डीचं नाव मी वेगळं काही ठेवलं असतं फॉरेन कीसाठी. ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही तसं. आणि इथं पण ही काय आहे, फॉरेन की, एवढं लक्षात ठेवा. ही काय, फॉरेन की. आणि हे जॉईन कसं आहे आता, की ही फॉरेन की इकडं पॉईंट करते याच्याकडे, याच्या याच्या प्रायमरी की इकडं. आणि याची जी फॉरेन की इथली, याच्याकडे पॉईंट करते, या डॉक्टर आय डीकडे, एवढं लक्षात ठेवा. ठीक आहे, कोणाकडे, हे डॉक्टर आय डीकडे पॉईंट करते. मग हे ती आता या दोघं टेबलचं जॉईन होईल ते कशाच्या बेसवर होईल तेव्हा, पेशंट आय डीच्या बेसवर. आणि नंतर याचं जॉईन कसलं होईल, कशावर होईल, डॉक्टर आय डीच्या बेसवर. मग आता जॉईन कसं होईल बघा, पूर्ण दाखवतो मी तुम्हाला. तिन्ही मधले डिटेल्स पाहिजे ना. मी आधीच सांगून ठेवतो, मी समजा ॲडमिशन्सच्या टेबलला काय करेल, ॲड म्हणाल. ठीक आहे, ॲडमिशनचा टेबल काय ॲड झाला, डॉक्टरच्याला डी आर आणि पेशंट्सला फक्त पी लिहितो. ठीक आहे, मग आता आपण कसं करणार, मग सिलेक्ट फर्स्ट नेम, काय पेशंट्स फर्स्ट नेम आहे ना, मग इथं लिहितो मी पी फर्स्ट नेम. नंतर काय डायग्नोसिस कसलं मध्ये, ॲडमिशनमध्ये डायग्नोसिस. तर बघा, या कॉलम कॉपी करतो आणि पेस्ट करतो. आणि नंतर काय डॉक्टर लास्ट नेम आहे ना, मग मी डी आर लिहितो इथं फक्त. काय डॉक्टरचं लास्ट नेम, काय लास्ट नेम असं काहीतरी. आता बघा, इथं फर्स्ट नेम आणि लास्ट नेम होतं पेशंटमध्ये पण. आणि डॉक्टरच्या ह्याच्यात मग काय होतं, फर्स्ट नेम आणि लास्ट नेम होतं. मग हे जेव्हा कॉलमचं कन्फ्युजन अवॉइड करायचं असेल ना आपल्याला, तेव्हा आपण हे ॲलियास यूज करतो, एवढं लक्षात ठेवा. कारण का पेशंटच्या टेबलमध्ये पण फर्स्ट नेम लास्ट नेम होतं, आणि डॉक्टरच्या टेबलमध्ये पण काय होतं, फर्स्ट नेम लास्ट नेम होतं. मग मी काय केलं, ॲलियास दिला आणि कन्फ्युजन गायब केलं. ठीक आहे, मग त्याला एसक्यूएलला कळणारच नाही की कोणता फर्स्ट नेम करायचा आहे, लास्ट नेम करायचा आहे. त्याच्यात ॲम्बिग्युइटी लक्षात ठेवा.
कारण ठेवलेलं आहे. आणि आता काय पहिले याच्यावर यावर ऍडमिशन सेंटरला आहे. अच्छा. जॉईन काय मारणार मी ऍडमिशन्स आणि नंतर काय कशावर पेशंट्स याच्या मारतो पेशंट्स HP बरोबर. आणि जर आपण हे सिंटॅक्स इथं PDF मध्ये जर बघितलं तोच सिंटॅक्स आहे ना. हम्म. नाही बघा मल्टिपल लेफ्ट जॉईंट्स ना. लेफ्ट जॉईंट मारेल कसं मारले ऑन. ओके समजलं मला. आता बघा P आणि नंतर काय करणार आपण एक ऑन मारणार. ठीक आहे म्हणजे कोणत्या कंडिशनवर मारतोय ते लिहितोय मी इथं. ठीक आहे इनर जॉईन मारतोय काय ऑन काय कंडिशन आहे ॲडमिशन डॉट काय ॲडमिशन्स डॉट पेशंट ID इक्वल्स टू काय P डॉट काय पेशंट ID याच्यावर जेव्हा जॉईन मारेल मी तर मला काहीतरी एक मिनटं. ओके अजून हे कॉलम जॉईन नाही करेल नाही का मी सध्या हा काढून टाकतो आणि फक्त रन करतो. तर आपल्याला फर्स्ट नेम भेटलं आहे. ठीक आहे कोणाचं पेशंटचं आणि डायग्नोसिस भेटलेलं आहे. ठीक आहे त्याचं काय डायग्नोसिस आलं म्हणजे काय होत होतं त्याला. ठीक आहे काय प्रॉब्लेम होता ते आलेलं आहे. पण आता आपल्याला अजून त्यांनी डॉक्टरचं नेम पण पेज करायला लावलं आहे. मग आपल्याकडे एवढा तर डेटा आहे ॲटलिस्ट. ठीक आहे हे जॉईन करून काय आलं हा एक एक सिंगल आउटपुट टेबल आला एवढं लक्षात ठेवा. आता काय आला हा हा पूर्ण जर तुम्ही क्वेरी रन केली तर काय आला एकाच टेबलमध्ये रिझल्ट आलेला आहे. मग आता हा जो रिझल्ट आलेला आहे ना त्याच्यावर आपण जॉईन मारणार कसा परत जो हा वरती टेबल येईल याच्यावर जॉईन मारणार इनर जॉईन. ठीक आहे परत जॉईन मारण्याचं आणि म्हणाल काय इनर जॉईन कशावर डॉक्टर्सवर @DR आणि परत कशावर जॉईन मारणार आहे कोणत्या कंडिशनवर मग ED डॉट काय अटेंडिंग डॉक्टर ID इक्वल्स टू काय P डॉक्टर काय डॉक्टर ID आणि आता जर रन केलं ना तर आउटपुट आलं बघा. आलं का फर्स्ट नेम हे तर पेशंटचं आहे आणि लास्ट नेम इथलं कसलं आहे डॉक्टरचं आहे कारण त्यांनी क्वेश्चनमध्ये डॉक्टरचं लास्ट नेम विचारलेलं आणि मी त्या फेच करताना मग डॉक्टरचं करेल. आणि इथं काय डायग्नोसिस देऊन गेलं डायग्नोसिस तर एकाच टेबलमध्ये होतं तर काही प्रॉब्लेम नाही. ठीक असं काय केलं आपण दोन टेबलवर जॉईन न मारता आपण काय करेल 3 टेबलवर जॉईन मारेल बघा. एकदम सिम्पल. तुम्हाला जर कधी कन्फ्युजन होत असेल ना असा टेबल ड्रॉ करायचा आणि बघायचं की काय रिलेशन आहे कसं रिलेशन आहे आणि मग ट्राय करायचं जॉईन मारायचं. ठीक आहे एकदा नाही होणार तुम्हाला एकदा नाही समजणार दोनदा नाही समजणार 30 वेळा तर थोडंफार समजेल काहीतरी हे असं आहे. आपण काय केलं आता हे मल्टिपल आता आपण काय करणार आहे नेक्स्ट क्वेश्चन बघणार आहे. कोणाला काही समजलं नसेल तर क्वेश्चन विचारून घ्या मला आता लगेच. काही समजलं नसेल तर लगेच विचारा. मला 2 मिनिटं देतोय.
कोणाला काही तर परत क्वेश्चन नसेल तर मला काय काही डाऊट आहे का? सर परत रिटर्न करा ना एकदा. बरं, कोणता पार्ट समजला ना एक्झॅक्टली? बरं, कोणी विचारलं क्वेश्चन सांगता का मला, की परत एक्सप्लेन करायचं? आवाज जातोय का माझा? मी परत एक्सप्लेन करेल, फक्त मला सांगा की काय समजलं नाही आणि कोणाला लक्षात नाही आलं मला ते सांगा. सर हा क्वेश्चन नाही समजला. कोण क्वेश्चन नाही विचारते मला? हॅलो, येतोय का नेताली? येतोय सर. हा, क्वेश्चन नाही समजला. हम्म. बरं मला सांग, बरं इथलं आपल्याला कोणता कोणता डेटा पाहिजे इथं? काय पेशंटचं काय पाहिजे आपल्याला? पेशंटचा पेशंटचा आणि ऍडमिशनचा डॉक्टरचा डेटा पाहिजे. हा, पण हे पेशंटचं जर फर्स्ट नेम आहे तर कोणत्या टेबलमध्ये? फर्स्ट पेशंटचं. फर्स्ट टेबल हा, मध्ये. डायग्नोसिसचा कशात आहे? इथं बघ, कशात आहे डायग्नोसिसचा कॉलम? कोणत्या टेबलमध्ये आहे? ऍडमिशन आणि जे अटेंडिंग डॉक्टरचं लास्ट नेम आहे ते कोणत्या टेबलमध्ये आहे? डॉक्टरच्या. म्हणजे टोटल किती टेबल झाले आपल्याकडे? 3. 3 टेबल आहे. पण हे हा. तिन्ही टेबल, आता मला एक सांग फक्त, इथं जे पेशंटचं टेबल दिसतंय इथं काही डॉक्टरचं मेन्शन आहे का? डॉक्टरचं काही लिंक आहे का? नाही. नाही आहे, बरोबर. आणि जो डॉक्टर हा. आहे त्याच्याकडे काही पेशंटचं डिटेल आहे का डायरेक्टली? नाहीये. नाही आहे, बरोबर. हा. पण या दोघांना जॉईन करणार कोण आहे? ऍडमिशन. ॲडमिशन. एकदम सिम्पल एक्झाम्पल द्यायचं झालं अजून एखादं तुम्हाला, तर मला एक सांगा, तुम्ही स्टुडंट्स आहे, बरोबर आहे ना? यस. आणि हे तुमचे कॉलेजचा स्टाफ आहे, कॉलेजचा स्टाफ आहे, ठीक आहे, टीचर्स आहे. मला सांगा, तुमचा कॉलेजचा स्टाफ तुम्हाला प्रत्येकाला घरी जाऊन शिकवतो का कोणाला? हा का नाही. नाही? नाही शिकवत. तो कुठं नाही येऊन शिकवत. शिकवतो? क्लास मध्ये. एक म्हणजे काय, कॉलेज इन शॉर्ट, बरोबर ना? म्हणजे काय, हे जे कॉलेज आहे ना हे तुम्हाला स्टुडंटला आणि कोणाला कनेक्ट करत आहे? टीचर्सला, बरोबर आहे का? स्टुडंटला टीचर बद्दल काय माहिती आहे का डायरेक्टली? हा का नाही? नाही स्टुडंटला, माहित. हां, टीचर बद्दल काय माहित नाही राहत डायरेक्टली. आणि टीचरला हा. स्टुडंट बद्दल नाही माहित राहत, अनलेस अँड अनटिल तो कॉलेजमध्ये नाही जात, बरोबर आहे की नाही? जेव्हा कॉलेजमध्ये जातात तेव्हाच काय कळतं, कॉलेज स्टाफला कळतं की हा स्टुडंट आहे. आणि स्टुडंट जेव्हा कॉलेजमध्ये जातात तेव्हाच काय कळतं की हा कॉलेजचा स्टाफ आहे, बरोबर आहे की नाही? मग जर एखाद्याने उद्या म्हटलं बरोबर. समजा की, ठीक आहे, उद्या जर म्हटलं, म्हणजे उद्या जर म्हटलं की मला स्टुडंटचं नाव दे, ठीक आहे, तो कोणत्या क्लासमध्ये, बघ स्टुडंटचं नाव तर स्टुडंटच्या एंटिटीमध्ये असेल, ठीक आहे. हे तुझ्याकडे आधीपासूनच होता, ठीक आहे, स्टुडंट नेम तुझ्याकडे आधीपासूनच होता. पण कॉलेजचा जो कोर्स आहे, कोर्सच्या डिटेल तर कॉलेजकडे होत्या ना, बरोबर आहे का नाही? यस. एक मिनिट. हां, कोर्सच्या डिटेल कोणाकडे होत्या?
कोर्सचं किंवा डिपार्टमेंटचं नाव, ठीक आहे. डिपार्टमेंट नाव कॉलेज. लिहितो मी, ते कॉलेजकडे आहे. आणि कॉलेजच्या जो टीचरचं नाव आहे ते कॉलेजच्या टीचरकडे आधीच होतं ना, त्याचं नाव असेल ते. बरोबर आहे का नाही? मी जर येस. उद्या म्हटलं की स्टुडंटचं नाव दे, तो कोणत्या डिपार्टमेंटला आहे, ठीक आहे, आणि त्या डिपार्टमेंटला कोण शिकवतंय त्याचं नाव दे, मला लास्ट नेमच दे फक्त. तर काय केलं तू, डेटा कोणत्या टेबलमधून घेतला, इकडच्या, इकडच्या आणि इकडच्या. येतो एक लक्षात? येस. आता जसं इथं फॉरेन की आहे बघ, इथं पेशंट आय डी, इकडे प्रायमरी की आहे, ठीक आहे. तर समजा तसंच काहीतरी स्टुडंट आय डी असेल ना, स्टुडंट आय डी, ठीक आहे. प्रायमरी की स्टुडंट नेम तो होता. आणि एक फॉरेन की असेल याच्याकडं, काय की नाही, याच्याकडे नाही राहणार. याला नाही माहिती काही, याला याच्याबद्दल काहीच नाही माहिती, ठीक आहे. याला याच्याबद्दल माहिती आहे, कॉलेजला स्टुडंटबद्दल माहिती आहे. मग हा काय करेल, आता कॉलेज आहे ना, इथं मी कोर्स घेतो, ठीक आहे, एक सिम्पल आता रिप्लेस करून. काय घेतो मी, कोर्स, नाही तर नाही, थांबा एक मिनटं. असं न करता ना मी काय करतो, कॉलेज राहून देतो आणि एक स्टुडंट आय डी घेतो आता, ठीक आहे. स्टुडंट आय डी, आणि शिकवायला कोण आहे ना त्याचा आय डी घेतो, टीचर आय डी. एवढं लक्षात ठेवा आता. म्हणजे काय, ह्या टेबललाच याच्याबद्दल माहिती आणि ह्याच टेबलला याच्याबद्दल माहिती. या दोघांना एकमेकांबद्दल काय माहीत नाही, ठीक आहे. म्हणजे काय होईल आता, हा कॉलेजचा स्टुडंट आय डी इकडे पॉईंट करेल आणि टीचर आय डी काय करेल, इथं जो टीचरचा आय डी असेल त्याला पॉईंट करेल, बस. आणि जर डेटा पाहिजे असेल तर मला काय करेल, जॉईन मारेल मी. याचा आणि याचा डेटा कंबाईन करायचा असेल काय करेल, इथला स्टुडंट आय डीचा बेस आणि इथला जो स्टुडंट आय डी आहे त्याच्या बेसिसवर जॉईन मारेल. म्हणजे इथं बघा आता परत, हे बघ, मी आत्ता जे एक्सप्लेन करतोय ना, त्याला काही गरजेचं नाही की तू हाला हा म्हणावं, ठीक आहे. कारण की तुला वाटेल मी एवढं एक्सप्लेन करतोय तर परत हा म्हणणं गरजेचंच आहे, नाही तर वाटेल की मला समजलंच नाही, ठीक आहे. कदाचित मी एवढं सांगून पण नाही समजणार, पण जर प्रॅक्टिस केली ना दोनदा तीनदा, तर त्या गोष्टीचा सेन्स बनतो, एवढं सांगतो मी. आणि हे प्रत्येकाला लागू होतं, ठीक आहे. जर मी फक्त एक्सप्लेन करतोय आणि तुम्ही हाला हा करताय, तुम्ही म्हटले की सर मला नाही समजलं, परत एक्सप्लेन करा, आणि तरी परत हाला हा करताय तुम्ही, त्याला काय अर्थ नाही, ठीक आहे. नाही समजलं तर नाही समजलं, ठीक आहे. परत प्रॅक्टिस करा, एवढं काही टेन्शन नाही. मग तसंच इथं बघा, काय मी सिलेक्ट पी नेम केलं, फर्स्ट नेम केलं, ॲडचं कॉलेजमध्ये हे काय म्हणता, जसं कॉलेज होतं तसं इथं काय केलं मी, ॲडमिशनचं डायग्नोसिस घेतलं आणि सध्याला स्किप मारतो मी. आणि मी काय करेल, तुमच्यासाठी परत लिहितो लागलं असतं, किंवा याला खाली टाकून देतो मी आणि एकदम कमेंट करतो, म्हणजे मला लिहावं नाही लागणार परत. हम्म. आणि आता हां, झूम करतो मी आणि इथं लिहितो मी, सिलेक्ट फर्स्ट नेम, डायग्नोसिस. कशात नाही येतं आपल्याला, फर्स्ट नेम कशात येतं नाही, पेशंट्समधून येते बरोबर. आणि डायग्नोसिस कशात नाही येते, ॲडमिशन्समधून येते. याची सिक्वेन्स जरी उलटी पालटी केली, समजा पहिले पेशंट्स टाकला, मला वाटतंय पेशंट्स टाका, घ्या ना पेशंट्स टाका ना, काही प्रॉब्लेम नाही. आणि नंतर ॲडमिशन्स टाका, टाका ॲडमिशन्स, आणि नंतर तिथे ॲडमिशन लिहा. आणि हे असं लिहिलं आहे ना मी, याला उलटं करतो, म्हणजे तुमचा सेन्स बनून जाईल, ठीक आहे. कारण क्वेरीमध्ये पहिले पेशंट्स विचारलं आहे, नंतर डायग्नोसिस विचारलेलं आहे. मग आता पेशंट्स फर्स्ट नेम, ॲडमिशन्स डायग्नोसिस, पेशंट्स पी, ॲडमिशन्स ॲड, आणि जॉईन कशाच्या बेसवर मारलं आहे, पेशंटमध्ये जो पेशंट आय डी होता तो, आणि ॲडमिशन्समध्ये जो ॲडमिशन्स आय डी होता तो. मी जर ही क्वेरी एक्झिक्यूट केली तर आता दिसतंय काय, फर्स्ट नेम दिसतंय पेशंटचं, आणि काय दिसतंय, डायग्नोसिस दिसतंय. मिताली, आता हे फर्स्ट नेम कोणाचं आहे सांग बरं परत. पेशंट पेशंटचं, सर. पेशंटचं. आणि जो डायग्नोसिस आहे तो कोणत्या टेबलमधून आलेला आहे, पेशंट मधून. पेशंट कोणत्या टेबलमधून, पेशंट सर. बघ बरं, डायग्नोसिसचा कॉलम आहे तो ॲडमिशन्समध्ये आहे का पेशंट्समध्ये आहे, कुठे दिसतो, मी जो झूम करतो, तू मोबाईलमधून आहे जर बघत असेल तर. डायग्नोसिस कोणत्या टेबलमध्ये आहे, ऍडमिशन. पेशंटकडे काय आहे डायग्नोसिस. नाही. आणि अजून एक लॉजिकली विचार केला, पेशंट कधी स्वतःचा डायग्नोसिस करतो का, नाही. नाही. म्हणजे काय, एक तर जो ॲडमिशन घेत असेल
तेच डायग्नोसिस करतील. बरोबर. Yes. आणि इथं बघ, डॉक्टरचे डिटेल्स कोणाकडे आहे? पेशंटला आणि डॉक्टरला लिंक करणार टेबल कोणता आहे? Admission. ॲडमिशन्स आहे. बरोबर. डॉक्टरकडे काय पेशंटचं डिटेल आहे का डायरेक्टली? नाही. डॉक्टर त्याचं त्याचं काम करतोय. लिंक करण्याचं काम कोणाचं आहे? ॲडमिशन्सचं Admission. टेबल. मग आपण पहिले जे रिझल्ट काढला त्यातनं आपण काय केलं फक्त पेशंटचं फर्स्ट नेम आणि डायग्नोसिस काढला ॲडमिशन्सच्या टेबलमधून. ठीक आहे. आता हे एक रिझल्ट आलेला आहे. आता आपल्याला अजून काय लागत होतं? डॉक्टर्स लास्ट नेम. तर मी काय करेल, हे जे रिझल्ट आले ना, ते बघ, हा पूर्णचे पूर्ण एक रिझल्ट जनरेट झालेला आहे. आता याच्यावर एक इनर जॉईन मारेल मी, एवढं लक्षात ठेव काय. ह्या रिझल्टवर एक इनर जॉईन मारणार. कसा? परत तो कीवर्ड लिहिणार आणि नंतर काय करणार मी, टेबलचं नाव लिहिणार कोणता? डॉक्टर्स. आणि याला ॲज काय करतो मी, डी आर लिहितो. आता हे एलियास केलं इथं मी. आणि मग काय करणार आता मी, आता ऑन लिहिणार बघ कंडिशन परत. ऑन काय, ॲडमिशन्स मधला जो अटेंडिंग डॉक्टर आय डी आहे तो इक्वल टू काय, डॉक्टर्स मधला बरं का, डॉक्टर मधला जो डॉक्टरचा आय डी जी प्रायमरी की त्याच्या बेसिसवर जॉईन मारणार. आणि रन केली क्वेरी, तरी काय रिझल्ट येतोय आपल्याकडं. पण त्या डॉक्टरचं लास्ट नेम विचारलं होतं ना, ते नाही येत आता. आता काय आलं, मी जेव्हा हे दोन्ही कंडिशन टाकल्या ना बघ इथं, या डॉक्टरच्या टेबलवर जॉईन मारतात, तेव्हाच मी काय करू शकतो, डॉक्टरचा कॉलम ॲक्सेस करू शकतो. विदाऊट जॉईन मला करताच येणार नाही. मी जेव्हा आधी हे करीत होतो बघ, हे इनर जॉईन नव्हतं लिहित, इथपर्यंतच क्वेरी करीत होतो. याच्यात जॉईन कोणाचा बसतोय फक्त पेशंटचा आणि ॲडमिशनचा. जर मी पेशंटचा आणि ॲडमिशनचाच जर जॉईन मारता येतो, तर मला डॉक्टरचा कॉलम ॲक्सेस करता येईल का? जर मी पेशंट आणि ॲडमिशन्स याचाच जॉईन मारतोय, ठीक आहे, तर मला डॉक्टरच्या रिलेटेड कॉलम ॲक्सेस करता येईल का मिताली? नाही येणार. नाही येणार. तो कधी येईल मला ॲक्सेस करता? जेव्हा मी डॉक्टरला पण इन्क्लूड करेल जॉईनमध्ये. Yes. ठीक आहे. रंग केलं. काय झालं असेल आता, काय चुकलं का माझं? पी फर्स्ट नेम बरोबर आहे, लास्ट नेम फ्रॉम पेशंट्स एच पी. क्वेरी का बरं नाही रन? झाली रन, सॉरी. आता आलं. Yes. मला एक दाखवतो मी. मला एक शंभर, व्हॉट इज द, हां आता इथं बघा बरं का, तुम्ही म्हणत असाल ना की तुम्ही जर नीट बघितलं इथं, तर मी काय करेल, ॲलियसचं नाव बघा, पी डॉट ए डी डॉट, हे काय करेल आधी देईल बघा. आणि नंतर इथं पेशंट्समध्ये ॲलियस देईल. तुम्ही म्हणशाल उलटं का बरं? कारण जर तुम्ही इथं नाव देताय, तर मग हे आधीच कसं काय यूज करायला आपण? तर तुम्हाला याच्यासाठी एक सिक्वेन्स लक्षात ठेवावा लागेल बघा इथं. काय? The logical sequence of query execution in MySQL defines how database engine evaluates different clauses. This processing order is completely different from the way you write SQL query. बघा काय? प्रोसेसिंग ऑर्डर इज काय आहे? डिफरंट फ्रॉम द वे यू राईट एसक्यूएल क्वेरी. म्हणजे ज्या पद्धतीने आपण एसक्यूएल क्वेरी लिहितो, त्या पद्धतीने ते एक्झिक्यूट होतंय का त्या सिक्वेन्सनी? भले तुम्ही सिलेक्ट पहिले लिहिता, पण ते सिलेक्टवाला दिसतोय का पहिल्या सिक्वेन्सला इथं एक्झिक्यूट होताना? दिसतोय का? बघा नाही बरं. दिसत आहे. सिक्वेन्स सिक्वेन्समध्ये काय पहिले, फ्रॉम अँड जॉईन आलं का? पहिले काय हो राहिलं, पहिले काय होतं, जॉईन फ्रॉम आणि जॉईन म्हणजे काय, इथून तर हा पार्ट आहे ना तो एक्झिक्यूट होतोय बघा. ठीक आहे, हा एक्झिक्यूट होतोय सिक्वेन्समध्ये. लिहिताना तुम्ही क्वेरी तशी लिहा, पण काय होतं त्या पद्धतीने नंतर व्हेअर क्लॉजवाली कंडिशन लागते की काय, त्यावाल्या रोज फिल्टर होत्या. नंतर काय, ग्रुप बाय, जर ग्रुप बाय असेल बघा आपण ग्रुपिंग करतो. नंतर काय, हॅव्हिंग, हा बघितलेलं नाही. नंतर लास्टला काय, सिलेक्ट आहे. म्हणजे काय आलं, जर तुम्ही बघितलं तर म्हणजे काय एक्झिक्यूट होईल पहिले, हे फ्रॉमवाली कंडिशन एक्झिक्यूट होईल. काय पहिले फ्रॉमवाली,
आणि नंतर लगेच जॉईन एक्झिक्यूट होईल. हे सगळे जॉईन एक्झिक्यूट झाल्यानंतर थर्ड नंबरला लास्ट नंबरला काय होईल, तुमचा सिलेक्टवाला पार्ट एक्झिक्यूट होईल. म्हणून तुम्ही जेव्हा इथं लिहिता ना, हे एडी, हा हे जे ला यूज करता, तिकडे अवेलेबल असतं. कारण का सिक्वेन्सच तशी आहे, पहिले फ्रॉम एक्झिक्यूट होईल, नंतर इनर जॉईन, नंतर मग सिलेक्शन करशाल ना. तुम्हाला जर टेबलचं नाव माहितीच नसेल तर तुम्ही सिलेक्शन करशाल का? हा का नाही नाही. सांगा मला. नाही. मग सगळ्यात पहिले काय पार्ट असेल महत्वाचा एसक्यूएल साठी, लॉजिकली पण बघायला गेलं तर काय, की त्याला फ्रॉम लागेल पहिले, नंतर कोणता डेटा जॉईन मारायचा ते लागेल, मग नंतर तो चूज करेल ना की कोणते कोणते कॉलम लागते त्याच्यातले. तुम्ही जर सर्च मारलं गुगलवर तर तिथं तुम्हाला येते बघा. काय पहिले फ्रॉम आहे जॉईनवाले स्टेटमेंट एक्झिक्यूट होत्या, नंतर व्हेअर क्लॉजवाल्या फिल्टरिंग होते, नंतर मग ग्रुप बाय असेल हॅव्हिंग असेल तर ठीक आहे, आपण काही यूज नाही करेल तर सध्या. नंतर लास्टला काय सिलेक्ट, मग हे कॉलम सिलेक्ट करतो आपण. आणि नंतर लास्टला बघितलं तर काय डिस्टिंक्ट ऑर्डर बाय, नंतर आपण ही ऑर्डर करतो, एवढं लक्षात ठेवा. लिमिट म्हणजे किती रोज रिटर्न करायचे असे. एवढं लक्षात नका ठेवू, फक्त हे लक्षात ठेवा पहिले फ्रॉम जॉईन यूज होतं, नंतर व्हेअर, आणि नंतर सिलेक्ट. ठीक आहे, हे तुम्ही जसं बघशाल हळूहळू तसं लक्षात येईल तुम्हाला. सांग गेलं मग आता. कसा जॉईन मारला आणि का जॉईन मारलाय? नेताली, यस सर. बोला आता तुम्ही. काय लोड नका येऊ, जितकं सांगता येईल तितकं सांगा. हॅलो. यस सर. बोलायचं आहे का नाही मला तेवढं सांग फक्त. येईल का बोलता? का भीती वाटते कसं एक्सप्लेन करू? काय कसं सांगू सर आता? सांग बरं, एक्सप्लेन कर मग. जाऊ दे, नाही सांगत वाटत तू. बरं ॲटलिस्ट प्रॅक्टिस करा क्वेरींचे, तेव्हा समजेल तुम्हाला. तर मी ह्या इनर जॉईनवाला पार्ट एक्सप्लेन केला आहे तुम्हाला, ठीक आहे. आता आपण थोडी हार्ड क्वेरीज बघू. हो बरं, कसं यायचं. हे काय म्हणते, कॅल्क्युलेट द टोटल ॲडमिशन कॉस्ट फॉर ऑल पेशंट्स इन इच प्रोव्हिन्स. ठीक आहे, आणि नंतर काय म्हणाले यांनी, शो प्रोव्हिन्स नेम अँड टोटल कॉस्ट. बरं एकदम सिम्पल स्टेटमेंट लक्ष द्यायच्यापैकी. काय म्हणते ते, शो प्रोव्हिन्स नेम अँड टोटल कॉस्ट, बस एवढंच आहे. काय दाखवायचं आपल्याला, प्रोव्हिन्स नेम दाखवायचं आहे, आणि काय टोटल कॉस्ट आहे. टोटल कॉस्ट नावाचं काही टेबल नाही आपल्याकडे, एवढं लक्षात ठेवा. सॉरी, कॉलम नाही आपल्याकडं. तुम्ही जर बघितले तर टोटल कॉस्ट नावाचं कोणतंच कॉलम नाही दिसणार. तो काय म्हणजे जनरेट करावा लागला आपल्याला तो कॉलम काहीतरी. मग कसं करणार बघू आपण. इथं काय म्हणे, कॅल्क्युलेट टोटल ॲडमिशन कॉस्ट फॉर ऑल पेशंट्स इन इच प्रोव्हिन्स. कोणत्या प्रोव्हिन्समध्ये? इच प्रोव्हिन्स, बरं का. काय प्रोव्हिन्स, इच प्रोव्हिन्स म्हणजे ते विचारलं ना समजून घ्यायचं की काय ते ॲग्रिगेशन लागणार आहे. इच प्रोव्हिन्स म्हणजे काय, तर ॲग्रिगेशन म्हणजे काय, ग्रुप बाय करावं लागणार आपल्याला, एवढं लक्षात ठेवा. काय याचं कंक्लुजन काय केलं मी, ग्रुप बाय करावं लागणार आपल्याला. ठीक आहे, म्हणजे काय, एक तर प्रोव्हिन्स नेम लागतोय, आणि काय टोटल कॉस्ट लागतंय, ॲडमिशनची कॉस्ट, आणि काय प्रोव्हिन्सचं नाव आलं आहे. आणि ॲडमिशन्स जर तुम्ही बघितलं तर ह्या ॲडमिशन्सच्या टेबलमध्ये आहे, ठीक आहे. आणि ॲडमिशनकडे तर प्रोव्हिन्सचा डेटा नाही, मग तो कुठून ॲक्सेस करावा लागणार त्याला, पेशंट थ्रू. कारण का पेशंटकडे प्रोव्हिन्सचा आय डी, आणि नंतर मग इथं जॉईन बसेल प्रोव्हिन्स आय डीवर, येतं बघा याच्यावर. येतं एक लक्षात. हा काय म्हणतो, ॲडमिशन म्हणतो डायरेक्ट मला प्रोव्हिन्सचा याचा डेटा पाहिजे मला. पण ॲडमिशनकडे प्रोव्हिन्सचा डेटा नाही, डायरेक्टली बघितलं गेलं तर नाही, तर प्रोव्हिन्स मेन्शन करेल कुठं, त्याच्याकडे पेशंट आय डी आहे. तो पेशंटला जाईल, आणि पेशंटकडून काय करेल मग, प्रोव्हिन्स आय डी घेईल, आणि मग ग्रुप बाय क्लॉज एक्झिक्यूट करेल. म्हणजे काय परत इथं,
तीन तीन टेबलवर जॉईन मारावं लागणार आपल्याला, एवढं लक्षात ठेव काय. तीन टेबलवर जॉईन मारावं लागणार. मग कसं मारतो बघा आता मी. ठीक आहे. आणि इतकं काही लोड घ्यायची गरज नाही, क्वेरी मला लक्षात नाही राहत कधी कधी. मी स्वतः चॅट जीपीटी करतो, आठवतो, काही कन्सेप्ट लक्षात राहतं माझ्या, काही परत विसरून जातो. ठीक आहे. तुमचं तसंच होणार आहे. एवढं काही टेन्शन नाही घ्यायचं. मग काय, ॲडमिशन कॉस्ट. ठीक आहे. आता ॲडमिशन कॉस्ट आहे ना, इथं काय विचारेल, टोटल ॲडमिशन कॉस्ट विचारेल. मग आता इथं ॲडमिशन कॉस्ट नावाचं काही कॉलम आहे का बघू बरं आपल्याकडं. हाय हो, ॲडमिशन कॉस्ट आहे. ठीक आहे. मग मी काय करतो, ॲडमिशन कॉस्ट. अजून टोटल नाही कॅल्क्युलेट केली बरं का मी, एवढं लक्षात ठेवा. मी टोटल नाही कॅल्क्युलेट केली. मी काय केलं, फक्त ॲडमिशन कॉस्ट लिहिलेलं आहे. टोटल करावं लागणार मला त्याची. नंतर काय करणार, कॅल्क्युलेट द टोटल ॲडमिशन कॉस्ट ना. आणि आपण काय लागतं अजून, प्रोव्हिन्स नेम पण लागतं वाटतं. बघू बरं. एक ॲडमिशन कॉस्टसाठी मी AD लिहितो. नंतर पवर आपण प्रोव्हिन्ससाठी मी तर किंवा PN घेतोच. ठीक आहे. आणि इथं लिहितो मी प्रोव्हिन्स नेम आणि टोटल कॉस्ट आहे ना. झाली नाही, टोटल कॉस्ट वाटतं आय थिंक. याला मी काय करतो, खाली घेतो. ठीक आहे. हां, कॅल्क्युलेट द टोटल ॲडमिशन कॉस्ट. इथं कॅल्क्युलेट करेल मी इथं बरोबर. इथं प्रोव्हिन्स नेम तर दाखवून देईल मी. नंतर काय करेल मी, एक जॉईन मारतो, इनर जॉईन. काय इनर जॉईन कशाच्या बेसवर, पहिले एक आधीचं बघितलं गेलं तर प्रोव्हिन्सचा नेम तर नाही माझ्याकडे, आणि ॲडमिशनचा नेम पण नाही. सॉरी, ॲडमिशनचा तर आहे कॉस्ट माझ्याकडं, पण प्रोव्हिन्सचा नेम नाही. मग त्याच्यासाठी मला आधी काय करावं लागेल, ॲडमिशनवर आणि पेशंटवर जॉईन मारावं लागणार. कसं, इनर जॉईन ऑन ॲडमिशन्स. ठीक आहे. ॲज AD. आणि नंतर काय परत, अँड जॉईन. सॉरी, चुकलं आहे माझं सिंटॅक्स. तर फॉर्म लिहावं लागेल पहिले मला. सिलेक्ट फ्रॉम ॲडमिशन्स. आणि नंतर मग इनर जॉईन लिहिणार, आणि मग टेबलचं नाव लिहिणार येतं पेशंट्स. P. आता काय होईल, ह्याच्या दोघांवर जॉईन मारील ना, तेव्हा माझ्याकडं ह्या पेशंटची ID पण येऊन जाईल. हे सगळं पॅरामीटर येतील, आणि प्रोव्हिन्स ID पण येऊन जाईल मला. आता आता माझ्याकडे प्रोव्हिन्स ID पण आलं आहे. ठीक आहे. त्या दोघांना जेव्हा जॉईन मारला आहे ना, तेव्हा माझ्याकडे पेशंटचे डिटेल्स पण आले आणि प्रोव्हिन्स ID पण आलं आहे. दाखवताना मी भलेही तर दाखवेल नसेल, पण जॉईन करून मला रिझल्ट तर भेटलेला आहे. ठीक आहे. आणि मग आता मी काय करेन, ठीक आहे, पहिले इथं ऑन जॉईन करून घेतो. ठीक आहे. ऑन मारल्याशिवाय हा जॉईन सक्सेसफुल नाही होणार. काय, AD.patient ID. आणि नंतर काय, P.patient ID. आणि आता मग मी जॉईन मारील परत त्याच्यावर, जॉईन. आता बघू बरं कसं, की P.province ID. नाही सॉरी, इनर जॉईन. इथे पहिले टेबलचं नाव टाकायला मला, प्रोव्हिन्स नेम. ठीक आहे. प्रोव्हिन्स नेम्स नावाचं टेबल आहे, ॲज PN करतो मी. आता बघा हा ॲक्सेसिबल होऊन जाईल इथं. आणि मग आता ती कंडिशन लावेल मी, ऑन काय, हे थोडं खाली घेतो आणि इथे लिहितो मी आता, प्रोव्हिन्स टू PN.province ID. आणि जर आता हा रिझल्ट एक्झिक्यूट केला मी तर तर काय भेटतं मला, इथं प्रोव्हिन्स नेम भेटते आणि ॲडमिशन कॉस्ट भेटते. पण हे काय होऊ राहिलं माहिती का, हे जे प्रोव्हिन्स नेम आहे ना, हे ग्रुपने झालं. याने काय विचारले, फॉर इन इच प्रोव्हिन्स म्हणजे काय, प्रत्येक प्रोव्हिन्सला किती कॉस्ट लागते. म्हणजे समजा महाराष्ट्र स्टेटमधला जो महाराष्ट्र स्टेटचा प्रोव्हिन्स आहे, आणि तिथले 2 पेशंट आहे, म्हणजे किती, हां 2 पेशंट आहे, आणि त्यांची प्रत्येकाची कॉस्ट लागली समजा 100-100 रुपये. तर काय व्हायला पाहिजे होतं, की ते 100 आणि 100 काय झालं पाहिजे, ते सम झाली पाहिजे होती त्यांची 200. आणि मग त्या प्रोव्हिन्स अगेन्स्ट काय दिसलं पाहिजे, डिटेल. आता समजा इथं ब्रिटिश कोलंबिया आहे ना, तसं आपलं महाराष्ट्र असतं, आणि इथं काय दिसलं असतं समजा, इथं 100 असते, इथं 100 असते. तर काय आलं असतं, दोघांची सम झाले असते. म्हणजे आपल्याला ग्रुप करायचं असतं, तर आपण कोणतं क्लॉज यूज करतो, ग्रुप बाय नावाचा. काय, ग्रुप बाय. आणि कशाने ग्रुप बाय करणार मी, P.province ID ने. ठीक आहे. आणि इथं जे विचारले ना त्यांनी बघा, ॲडमिशन कॉस्ट ही
ही कोणती कॉस्ट आहे? टोटल. मग याला काय करावं लागणार? सम करावं लागणार मला. आणि मग कदाचित हे क्वेरी रन होईल. काय चुकलंय माझं? यू कॅन ओनली एक्झिक्यूट वन स्टेटमेंट ॲट अ टाइम. सॉरी, तिथं सेमिकोलॉन लावून टाकलं ना मी. आणि आता आलेली आहे बरं का, पण काय चुकलंय आता माझं? इथं ॲज लिहिले का यांनी? हां, ओके, बस. एलियास दिले ना. हा जो कॅल्क्युलेटेड कॉलम आहे, याला यांनी नाव दिलं वाटतं ॲज टोटल कॉस्ट. आणि पाहू आता. हम्म, आता आउटपुट आला बघा. बस, हे होतं आपलं. ठीक आहे. आउटपुट काय म्हटलंय त्यांनी? टोटल ॲडमिशन कॉस्ट. तिथं काढली मी, तर कॅल्क्युलेट केली टोटल कॉस्ट म्हणून. आणि नंतर काय तर प्रोव्हिन्स नेम. आणि इथं परत टोटल कॉस्ट मेन्शन करली. हे इथं जे मेन्शन करेल तेच इथं मेन्शन करेल. फक्त काय इथं पहिले प्रोव्हिन्स नेम दाखवा म्हणे, आणि नंतर काय टोटल कॉस्ट दाखवा. हे काय केलं आपण? सक्सेसफुल केलं. फ्रॉम ॲडमिशन्स, पेशंट्स, इनर जॉईन. तुम्ही म्हणशाल की हे पेशंटच्या टेबलला जॉईन मारायची का गरज पडली? डायरेक्ट त्या प्रोव्हिन्सला का जॉईन नाही मारला आपण? कारण आपल्याकडे प्रोव्हिन्सचा डिटेल नाही आहे. त्या डिटेल्स कोणाकडे? पेशंटकडे आहे. ॲडमिशनकडे काय आहे? फक्त ॲडमिशनची कॉस्ट आहे. पण याच्याकडे प्रोव्हिन्सचा डिटेल नाही. त्या प्रोव्हिन्सचा डिटेल कोणाकडे आहे? पेशंट्सकडे आहे. पण पेशंट्स कसा लिंक आहे? पेशंट आय डीच्या मदतीने लिंक आहे ॲडमिशन्सला. आणि पेशंट थ्रू काय? प्रोव्हिन्स आय डी भेटतो आपल्याला, याला आणि याला. मग आपण जॉईन मारला, मग प्रोव्हिन्स नेम दाखवलं. हे जर प्रोव्हिन्स नेम दाखवायची गरज नसते ना, तर आपल्याला प्रोव्हिन्सच्या टेबलवर जॉईन मारायची पण गरज नसती पडली. एवढं लक्षात घ्या. पण काय, आपल्याला नाव पण दाखवायचं होतं, म्हणून त्याच्यावर जॉईन मारायची गरज पडली. म्हणून आपण 3 टेबल यूज केलेले आहे आणि तिन्हींवर जॉईन मारलेलं आहे. थोडं 2 मिनटं ब्रेक घ्या तुम्ही, आणि हे काय मी एक्सप्लेन केलं ना त्याचा विचार करा थोडासा. ठीक आहे, मग समजेल तुम्हाला.
हॅलो. हां. स्क्रीन दिसते का माझे? हो सर. स्क्रीन नसेल दिसत तर सांगून. हं. आता हा जो क्वेश्चन घेतला ना, तुम्हाला तो विचार करायला टाइम भेटला असेल थोडासा. तर आता आपण काय करू? बरोबर हा क्वेश्चन होतो एक आपल्याला काय, जो पेशंट फर्स्ट नेम डॉक्टर लास्ट नेम डायग्नोसिस फॉर ॲडमिशन्स कॉस्टिंग मोर दॅन 5,000. हे बघा इथं आता काय आहे, कॉस्टिंग काय ॲडमिशन्स फॉर कॉस्टिंग मोर दॅन 5,000. बस. म्हणजे काय आपल्याला पेशंटचं फर्स्ट नेम लागते, डॉक्टरचं लास्ट नेम, डायग्नोसिस. म्हणजे 3 कॉलम जॉईन करायचे इन शॉर्ट, बाकी काहीच नाही. पण कसं फिल्टरिंग काय लावली, कॉस्टिंग 5,000 पेक्षा जास्त पाहिजे. बस मग आपण काय करणार, सिलेक्ट काय पेशंटचं मी घेतो फर्स्ट नेम, ठीक आहे. डॉक्टरचं काय लास्ट नेम, आणि नंतर काय विचारलं आहे त्याने, डायग्नोसिस ना. मग ॲडमिशन्स म्हणून काय भेटणार आपल्याला, डायग्नोसिस. ठीक आहे, बरोबर आहे का स्पेलिंग बघू बरं. डायग्नोसिस बरोबर आहे, ठीक आहे. कशातनं, फ्रॉम काय, हम्म. आता बघा इथं सिक्वेन्समध्ये जरी इथं फर्स्ट नेम डॉक्टरचं लास्ट नेम लिहिले ना, या दोघा टेबलवर जॉईन नाही मारू शकत आपण. कारण का या दोघा यांच्याकडं आणि रिलेटेडच नाही. हे कशा थ्रू रिलेटेड आहे, ॲडमिशन्स थ्रू. मग मला काय करावं लागेल, पहिले पेशंटचा आणि ॲडमिशनचा जॉईन मारावं लागेल, ठीक आहे. मग मी काय करेन, फ्रॉम पेशंट्स HP, ठीक आहे, आणि मग जॉईन मारेल मी. कशावर मारेल मी, ॲडमिशन्सवर, HAD. आणि नंतर काय ऑन लिहिणार मी तर पेशंट ID. आणि नंतर काय झाले ना, हे ॲडमिशन पेशंट ID. हा जॉईन मारल्यानंतरच आता मला डॉक्टरचे डिटेल्सवर जॉईन मारता येईल. कसं, मग आता झालं हे, की मग परत याच्यावर एक इनर जॉईन लागेल. इनर जॉईन कशा मारतो पहिले आपण, कसा एक टेबल आणि दुसरा टेबल, बरोबर. मग आपण एक ऑन कंडिशन लावतो. आता काय आलं, हे जेव्हा तुम्ही टेबल जॉईन करून एक रिझल्ट बनवतात, तो पण एक एक टेबलच बनतो, ठीक आहे. मग ह्या टेबलवर काय करते तुम्ही, परत एक इनर जॉईन लावताय कोणत्या टेबलसोबत, डॉक्टर्सच्या, ठीक आहे. आणि ॲज DR लिहितं आणि मग परत ऑन कंडिशन लावता की काय, एक ॲडमिशनचा जो अटेंडिंग डॉक्टर ID होता ना, त्याच्यावरच काय करेल मी तर, आणि डॉक्टरमधला जो डॉक्टर ID आहे त्याच्यावर जॉईन मारणार. बस, आणि रन केला तर काय होतंय आपल्याला पाहू बरं, क्वेरी होती का एक्झिक्यूट. हां, आलंय. आता काय आलंय, फर्स्ट नेम आला, लास्ट नेम आला, डायग्नोसिस आलं. पण इथं काय विचारलं त्यांनी, ॲडमिशन्स कॉस्टिंग मोर दॅन 5,000. म्हणजे काय आता ॲडमिशन कॉस्ट आहे ती काय पाहिजे, 5,000 पेक्षा जास्त पाहिजे. मग आता इथं व्हेअर क्लॉज येईल, ठीक आहे. आणि मग आपल्याला जे आउटपुट पाहिजे ते रन करायचे आणि झालं, बस एवढंच आहे. काहीच नाही. तुम्ही एक क्वेरी, 2 क्वेरी प्रॅक्टिस केल्या तरी बाकीचे ऑटोमॅटिकली जमतात. आता तुम्हाला 2 काय 4 जरी टेबल जॉईन मारायला लावले समजा, तुम्ही प्रॅक्टिस केली तर तुम्हाला समजून जाईल की कसं जॉईन मारायचं आहे, ठीक आहे. मी जे क्वेरी एक्सप्लेन केली त्याला मला टाइम लागेल तुम्हाला सांगायला, पण आता ही नंतर जी मी केली याच्यात काही मेहनत नाही जास्त, ठीक आहे. 3 टेबल जॉईन मारले, सिम्पल एक फिल्टरिंग लावले. आणि पर इथं काय बघा, सिलेक्ट, हां इथं बघा लिस्ट काय, डिस्टिंग फर्स्ट नेम अँड लास्ट नेम ऑफ डॉक्टर्स हू हॅव ट्रीटेड पेशंट्स विथ फ्रॉम ऑन्टॉरिओ, बरोबर. ठीक आहे, डिस्टिंग फर्स्ट नेम अँड लास्ट नेम म्हणजे अँड लावेल बरं का इथं बघा, काय लावेल, अँड लावेल. म्हणजे काय पाहिजे असेल आपल्याला, हू हॅव ट्रीटेड पेशंट्स फ्रॉम ऑन्टोरियो ना, याचं एक्झॅक्टली काय पाहिजे आपल्याला, पेशंट्स फ्रॉम ऑन्टोरिओ पाहिजे, बरोबर. म्हणजे काय प्रोव्हिन्सचं नाव काय असेल, पहिले ONच असेल, ठीक आहे. कारण त्यांनी जर बघितलं इथं काय लिहिले पेशंट्समध्ये, तुम्ही बघितलं काय प्रोव्हिन्स ID काय कॅरेक्टर 2 आहे, ठीक आहे.
ऑन्टोरिओ म्हणजे काय ओएनएच असेल, ठीक आहे, हे तर लागतं मला माहिती पेशंट्स. पण इथं काय विचार डिस्टिंग फर्स्ट नेम आणि लास्ट नेम ऑफ डॉक्टर्स, ठीक आहे. डॉक्टरचे लास्ट नेम पाहिजे मला, डॉक्टरचं फर्स्ट नेम आणि लास्ट नेम ऑफ पेशंट्स ट्रीटेड फ्रॉम ऑन्टोरिओ म्हणजे काय. आता बघा, काय ॲडमिशनचं जॉईन बसेल, ठीक आहे, एक डॉक्टरचं जॉईन बसेल, एक याचा जॉईन बसेल कसला, पेशंट्सचा. आणि नंतर कसला जॉईन बसणार आहे माहिती आहे का. नाही, याचं नाही बसणार, याची काही गरज नाही आपल्याला. प्रोव्हिन्स नेम नाही विचारलं म्हणजे 3 टेबलवर जॉईन आहे आय थिंक. जर प्रोव्हिन्सचा नेम विचारला असं 4 टेबलवर जॉईन मारावं लागलं असतं आपल्याला. हो, पण हे कसं करता येईल आपल्याला, हो ट्राय करून. काय होतंय का, सिलेक्ट फर्स्ट नेम अँड लास्ट नेम ऑफ डॉक्टर्स ना. ह्याचा मला अर्थ नाही लक्षात येत एक्झॅक्टली काय म्हणताय ते, पण पाहू आपण. सिलेक्ट, हो बरं, डिस्टिंक्ट असं काय आहे का, काय डॉक्टरचं फर्स्ट नेम अँड डिस्टिंक्ट, पाहू बरं, डॉक्टरचं परत लास्ट नेम ना, तीन 2 पॅरामीटर माहिती, लास्ट नेम हे लागतंय मला. कसे पाहिजे डिस्टिंक्ट म्हणजे वेगवेगळे म्हणजे युनिक पाहिजे असं म्हणणं त्याचं. वी हॅव ट्रीटेड पेशंट फ्रॉम ऑन्टोरिओ ना. मग आता काय, आता मला ॲडमिशनच्या टेबलवाला याच्यावर जॉईन मारावं लागणार, कशावर, पेशंट्सवर. कारण पहिले त्याच्यातूनच निघतील ते. म्हणजे कसं बघा आता, कसं मारेल मी, काय करेल मी, फ्रॉम लिहितो पहिले आणि ॲडमिशन्स. कधी कधी असं होईल की तुम्ही जे सोल्युशन्स लिहित आहे तुम्हाला डाऊट येईल की हे बरोबर आहे की नाही, पण ट्राय करून पाहू आपण पण. फ्रॉम ॲडमिशन्स, ठीक. नंतर काय करेल, इनर जॉईन लिहिल मी, आणि नंतर काय लिहिलं तर पेशंट्स लिहिल, ठीक आहे. पेशंट्स ॲच पी, ठीक आहे. आणि नंतर काय केलं मी, ऑन लिहिल. आता बघा इथं काय विचारेल त्यांनी, पेशंट्स फ्रॉम ऑन्टोरिओ. तर हा वेअर क्लॉज लगेच नाही लावायचा, तुम्हाला एकदम लास्टला लावायचा आहे, एवढं लक्षात ठेवा. कारण का त्यांनी आपण अजून पहिले जॉईन मारून आपण जॉईन मारून संपवेल नाही आधी. यांनी काय विचारलं, डॉक्टरचा फर्स्ट नेम आणि लास्ट नेम विचारेल बघा, डॉक्टर्स लिहिले. बाकी आपल्याला सगळे जॉईन्स लिहावं लागतील ते. मग पहिले काय करेल मी, तो ऑन लिहिल आणि ॲडमिशन्स डॉट काय, पेशंट आय डी इक्वल्स टू काय, पी डॉट पेशंट आय डी. परत एक इनर जॉईन लागेल याच्यावर, कशावर लागेल तो, डॉक्टरचं यावेळेस, डॉक्टर्स ॲज डी आर. आणि नंतर काय करणार मी, डॉक्टर्स ॲज डी आर केलं की ऑन लावणार मी परत. ॲडमिशन्स डॉट, कारण ॲडमिशनकडेच डॉक्टरचा डेटा एवढा लक्षात. अटेंडिंग डॉक्टर आय डी इक्वल्स टू काय, डी आर डॉक्टर आय डी. आणि मग आता व्हेअर क्लॉज लावणार मी करायचं काय, व्हेअर काय, पेशंटचा जो प्रोव्हिन्स आय डी होता ना, तो काय पाहिजे आपल्याला, ऑन्टोरिओ, ठीक आहे. मग कॅपिटल ऑन लिहिणार आणि क्वेरी एक्झिक्यूट करणार. पाहू आता काय चुकलंय, सिंटॅक्स चुकलाय माझा. ते काय म्हणतंय, सिलेक्ट डिस्टिंग डॉक्टर फर्स्ट नेम लास्ट नेम फ्रॉम ॲडमिशन्स. काय चुकलंय माझं सिंटॅक्स, सिलेक्ट डिस्टिंक्ट काही चुकलंय का. हम्म, हम्म, मला त्याने लक्षात येतं काय चुकलंय एक्झॅक्टली. इनर जॉईन, सिलेक्ट डिस्टिंक्ट डॉक्टर फर्स्ट नेम, डिस्टिंक्ट सिंटॅक्स एरर. कुठं कॉमा देईल का, नाही ना. एक काम करू, आपण चॅट जीपीटीला विचारून पाहू. मी इनकॉग्निटो मोड, चॅट जीपीटी आणि याला विचारू काय चुकलंय माझं. हां, तर एक मिनटं मी पेस्ट करतोय तर.
what syntax issue near distinct काय चुकलं असेल? काय विचारलंय द सिंटॅक्स इश्यू इज डिस्टिंक्ट अप्लायज टू एंटायर सिलेक्टेड रोज नॉट सेपरेटली. ओके, मग मी जेव्हा असं लिहितोय द इश्यू इज दॅट बिकॉज डिस्टिंक्ट अप्लायज टू एंटायर सिलेक्टेड रोज नॉट सेपरेटली इच कॉलम. म्हणजे इथं मी डिस्टिंक्ट डॉक्टर सेपरेट लिहिले बघा. काय मला काय करायचं होतं, आय थिंक एकाच ह्याच्यात लिहायचं होतं फक्त बस. मी जर फक्त कॉमा लिहून दिला पूर्णच्या पूर्ण रोल आपला होईल. आणि आता बघा, हां आता आलं आउटपुट. काय चुकलं, डिस्टिंक्ट पूर्णच्या पूर्ण रोल अप्लाय होतं लक्षात ठेवा. मग काय फर्स्ट नेम आणि लास्ट नेम जिथं युनिक असेल ना यांचं कॉम्बिनेशन तेच काय म्हणजे फिल्टर होतील. बघा झालं, संपला विषय. रॉबिन एलिस, क्रिस्टोफर डेव्हिस, वेरोनिका, ठीक. हे नाव आले हे तुमचं आउटपुट येऊन गेलंय. झालं म्हणजे का आपण तिन्हीच्या तिन्ही हार्ड क्वेश्चन सॉल्व्ह करून बघितले. आता लेफ्ट जॉईनचं बघू आपण लागलं असतं. डॉक्टर्स करून पाहू. काय शो लास्ट ऑफ डॉक्टर्स अँड देअर ॲडमिशन्स आय डी कीप डॉक्टर्स विथ नो ॲडमिशन्स. म्हणजे याचं म्हणणं काय आहे माहिती आहे का, समजा डॉक्टर आहे आणि एक ॲडमिशनचा टेबल आहे. म्हणजे समजा काही डॉक्टर 1 2 3 डॉक्टर आहे, ठीक आहे. तर काय आलं, ह्या डॉक्टरला पेशंट भेटून गेला, ठीक आहे. 1 नावाच्या डॉक्टरला पेशंट भेटून गेलं, ठीक आहे. म्हणजे काय आलं, ॲडमिशन आलं आणि डॉक्टरची एंट्री झाली admission. परत 2 नंबरच्या डॉक्टरला पेशंट भेटून गेलं आणि त्याची एंट्री झाली ह्या टेबलमध्ये झाली, ठीक आहे. पण आता असं एक डॉक्टर असू शकतो की त्याच्या अंडर कोणी पेशंटच नाही आला. जर पेशंट नाही आला तर मग ॲडमिशनच्या अगेन्स्ट त्याची एंट्री होईल का? नाही होणार. बरोबर आहे की नाही? म्हणजे कसं माहिती का, समजा कॉलेज सुरू झालं, ठीक आहे. आणि एखादा टीचर आहे त्याच्यापैकी 3 टीचर आहे, ठीक आहे. तर पहिल्या टीचरला क्लासरूम भेटून गेली, दुसऱ्या टीचरला क्लासरूम भेटून गेली, पण तिसऱ्या टीचरला अजून क्लासरूमच असं नाही झाले. मग टीचर तुम्ही काय म्हणता, मला आज दाखव की ज्यांना क्लासरूम भेट पण आहे आणि नाही पण भेटेल, ठीक आहे. तुम्ही काय करशाल, टीचरचे सगळे डिटेल्स घेशाल पण क्लासरूमचे डिटेल्स नाही दाखवणार. आणि ज्यांना क्लासरूम केलेलं असतं त्यांचं तुम्ही काय याला क्लासरूम ही झाली, याला ही क्लासरूम झाली. आणि ज्याला असाईन असतं त्याचं काय करशाल, त्याचं नाव दाखवशाल, मग त्याचं क्लासरूम काय करशाल तुम्ही ब्लँक ठेवून द्याल. तशी गोष्ट आहे. म्हणजे काय येतं, लेफ्ट जॉईन विचारलं ना त्यांनी, ते काय शो द लास्ट नेम ऑफ ऑल डॉक्टर्स अँड देअर ॲडमिशन आय डी. बरोबर, लास्ट नेम दाखवायचे आणि ॲडमिशन आय डी दाखवायचे. कीप डॉक्टर्स विथ नो ॲडमिशन्स. मग बघा काय होईल, सिम्पल. लेफ्ट जॉईनमध्ये काय होईल, त्या लेफ्ट जॉईन टेबलचा सगळा डेटा येतो. मग सिलेक्ट काय, लास्ट नेम. मी डी डॉक्टर घेतो इथं, डी डॉक्टर लास्ट नेम. आणि सिम्पल काय करतो मी, एक ॲडमिशन. आवाज येतोय का माझा? सर हां, तर मी काय म्हणत होतो की लास्ट नेम आणि ॲडमिशन आय डी लागतं आपल्याला. आणि ते काय म्हणलं, डॉक्टर्स विथ नो ॲडमिशन्स. म्हणजे काय, आपल्याला इथं लेफ्ट जॉईन मारायचं आहे. आणि लेफ्ट जॉईन जेव्हा मारतो आपण तेव्हा लेफ्ट टेबलमधल्या सगळ्या एंट्री येतात आणि राईट टेबलमध्ये ते जर एंट्री अवेलेबल असेल तर येऊन जाईल, नाही तर नाही येणार. मग इथं काय करेन, मग मी लेफ्ट जॉईन मारे, सॉरी फ्रॉम लेवल मला फ्रॉम काय, फ्रॉम डॉक्टर्स, कारण डॉक्टर लास्टला लेफ्टमध्ये घ्यायचं आहे ना, ॲज डी आर. आणि इथं काय करेल, कोणता कीवर्डचा यूज करेल मी, लेफ्ट जॉईन. कशावर लेफ्ट जॉईन मारायचं आपल्याला, ॲडमिशन्सवर, ॲज ए डी. आणि काय करणार आपण, ऑन ऑन काय करेल मी, डॉक्टरचा जो अटेंडिंग डॉक्टर आय डी आहे इक्वल्स टू ए डी डॉट काय, डॉक्टर आय डी. हे जर जॉईन मारला तर आपल्याला रिझल्ट भेटून जाईल. तर काय चुकलं आपल्या इथं,
ॲडमिशन सिलेक्ट डॉक्टर लास्ट नेम बरोबर आहे. डॉक्टर ॲडमिशन आय डी फ्रॉम डॉक्टर्स TR लेफ्ट जॉईन ॲडमिशन्स ॲज AD डॉक्टर अटेंडिंग डॉक्टर इक्वल्स टू डॉक्टर ID. नो सच कॉलम एंडिंग डॉक्टर ID. नाही सॉरी, ॲक्च्युली हा इथं पाहिजे होता ॲडमिशनचा आणि हा डॉक्टर पाहिजे होता. आणि आता जर रन केलं तर आउट भेटून गेलं. हेच जर तुम्ही बघितलं तर मी लास्ट पेजला तुम्ही जाऊ शकत इथं नाही का. पण असे काही ते डॉक्टरचे रेकॉर्ड भेटतील त्यांना अटेंडिंग ID सुद्धा दिला नसेल. तेव्हा त्याला खाली जावं लागेल ते माझ्या मते. यांनी जे रिझल्ट दाखवेल ते पेजिनेशन करून दाखवेल त्याच्यामुळे आपल्याला काय होतं पाऊस बरा जाऊन आता असं एखादा रिझल्ट भेटतोय का तिथं ते डॉक्टरचा ॲडमिशन ID आहे ना सॉरी तो MT असेल. नाही आय थिंक एक पण रो नाही भेटले त्यांनी MT सोडले नाही ठीक आहे. पण जनरली काय होतं की जर राईट साईडचा टेबलमधचा डेटा नाही मॅच भेटला तो काय करतो लेफ्टमधला डेटा दाखवून देतो राईट साईडवाला टेबलचा जो पार्ट येणार होता तो ब्लँक सोडून देतो. येते लक्षात डॉक्टर लास्ट नेम ॲडमिशन ID या सेम. आता बघू आपण हे पेशंट्स नो ॲडमिशन्स ओनली हा वाला मी स्किप केला आहे तुम्ही प्रॅक्टिस कराल ठीक आहे. फाइंड पेशंट्स हू हॅव नेवर बीन ॲडमिटेड युझिंग लेफ्ट जॉईन ठीक आहे. रेकॉर्ड करा पण त्यांचं नाव सगळं आलं पाहिजे. पण असे पेशंट्स पाहिजे ज्यांचं कधी ॲडमिशनच झालं नाही ठीक आहे. म्हणजे ते त्यांना कोणी डॉक्टरच अटेंड नाही केला असं आहे. मग आपण काय करणार परत तर सिलेक्ट लिहिणार फाइंड पेशंट्स ना. मग काय पेशंट्सच्या सगळ्या डिटेल्स पाहिजे मला P.स्टार करेल मी कारण सगळ्या पेशंटचं डिटेल पाहिजे ठीक आहे. सिलेक्ट P.स्टार फ्रॉम काय करेल मी पेशंट्स ठीक आहे ॲज P किंवा नसतं P लिहिलं तरी चालेल डायरेक्ट आता ठीक आहे. आणि नंतर काय तो लेफ्ट जॉईन लिहितो मी ठीक आहे. लेफ्ट जॉईन कशावर ॲडमिशन्सवर ॲडमिशन्स AD आणि काय करेन मी ऑन काय करणार मी P.पेशंट ID तो AD काय ॲडमिशन पेशंट ID बस यांचं रन केली परत डिटेल येऊन जातील. काय चुकलं माझं इथं तर म्हटलंच नाही फर्स्ट नेम लास्ट नेम पाहिजे पण इथं काय करता ये यांना जे एक्सपेक्टेड सोल्युशन पाहिजे यांनी काय करायचं फर्स्ट नेम आणि लास्ट नेम मेन्शन करायला करू आपण फर्स्ट नेम आणि लास्ट नेम ठीक आहे. आणि अजून पण काय चुकतं आपल्या इथं पाहू बरं हेअर काय ॲडमिशन ID इज नल ओके पेशंट्स हू हॅव नेव्हर बीन ॲडमिटेड युझिंग लेफ्ट जॉईन ठीक आहे. म्हणजे काय तर वेअर ॲडमिशन्स AD. ॲडमिशन ID इज काय इज नल. आता रिझल्ट आला फाइंड पेशंट्स हू हॅव बीन नेव्हर ॲडमिटेड ॲडमिशन ID काय होता नल होता. इतकं झालंय आपलं. आता अजून कोणता टॉपिक घ्यायचा हार्डवाला ट्राय करून बघू आपण थोडंसं. काय म्हणते काउंट पेशंट्स पर प्रोव्हिन्स नेम इन्क्लुडिंग प्रोव्हिन्सेस विथ 0 पेशंट्स ओके विथ 0 पेशंट ना. काउंट पेशंट्स पर प्रोव्हिन्स नेम म्हणजे काय प्रत्येक पेशंटचा काउंट पाहिजे आपल्याला पर प्रोव्हिन्स नेम. एक पेशंटचा टेबल लागेल आणि प्रोव्हिन्स नेम बरोबर म्हणजे प्रोव्हिन्स नेम लागणार आहे मग आपल्याला प्रोव्हिन्स नेम लागेल इन्क्लुडिंग प्रोव्हिन्सेस विथ 0 पेशंट्स म्हणजे असे पेशंट्स पण प्रोव्हिन्सेस पण पाहिजे जिथं काय 0 पेशंट्स एवढं लक्षात ठेवा. मग आपण क्वेरी रन करून पाहू आता
झिरो पेशंट्स आहे म्हणजे काय होईल, हा लेफ्ट जॉईंटच्या कॅटेगरीत येईल बघा. कारण का सगळ्या प्रोव्हिन्सचे नाव पाहिजे, पण ह्या प्रोव्हिन्स अगेन्स्ट एक पण पेशंट नाही. बरोबर ना? म्हणजे काय, प्रोव्हिन्सचं सगळे नावं पाहिजे आणि जर पेशंटचं काउंट झिरो असेल ते पण पाहिजे. मग आपल्याला काय करावं लागेल, प्रोव्हिन्सचा लेफ्ट साईडला टाकावं लागेल. सिलेक्ट पी डॉट नेम, सॉरी पी आर डॉट नेम प्रोव्हिन्स. हे मी कसं डिडक्ट केलं, हे कसं कन्क्लुजन आलं की हा प्रोव्हिन्सचा टेबलच लेफ्ट जॉईनला पाहिजे आणि हा पेशंटचा राईटला. तेवढं नीट स्टेटमेंट वाचा तुम्ही. काय म्हणेल त्यांनी, काउंट पेशंट नाही, काय काउंट करायचे पेशंट्स. बरोबर, म्हणजे समजा आपला प्रोव्हिन्स आहे महाराष्ट्र, ठीक आहे. एक समजा घेतला तुम्ही गोवा घ्या, ठीक आहे. महाराष्ट्राचा अगेन्स्ट समजा पेशंटच्या टेबलमध्ये 3 एंट्री आहे, ठीक आहे. आणि याच्यात नाही का गोवाच्या अगेन्स्ट पेशंट्समध्ये 0 एंट्री आहे. तर काय आलं, जर मग जेव्हा महाराष्ट्र मॅच करायला जाईल तेव्हा काय होईल, त्याला टेबलमध्ये तर एंट्री भेटतील 3. जेव्हा तो गोवा मॅच करायला जाईल त्याला भेटणारच नाही. जर तुम्ही इनर जॉईन मारला, मग हम्म. जो पेशंटच्या टेबलमध्ये जाईल त्याला भेटणारच नाही. तुम्ही जर एनर जॉय मारला तर एंट्री ड्रॉप होऊन जाईल. पण ते काय म्हणते, काउंट पेशंट्स विथ पर प्रोव्हिन्स नेम. प्रत्येक प्रोव्हिन्सच्या अगेन्स्ट किती पेशंट्स आहेत ते काउंट करायचे. आणि काय इन्क्लुडिंग प्रोव्हिन्सेस विथ 0 पेशंट्स, ज्या ज्या प्रोव्हिन्सच्या अगेन्स्ट पेशंटचा डेटा नाही ते पण पाहिजे. ते पाहिजे आपल्याला. मग काय करावं लागेल, लेफ्ट जॉईन मारावं. लेफ्ट जॉईनमध्ये काय होतं, लेफ्टवाला सगळा डेटा येत होता आणि आणि राईट साईडवाला येतच नाही, ठीक आहे. म्हणजे राईट साईडवाला कंपल्सरी नाही राहत, येऊ नाही ते नाही येऊ काही प्रॉब्लेम नाही, पण लेफ्ट साईडवाला कंपल्सरी येतो. मग तेच करणार आहे काय, सिलेक्ट प्रोव्हिन्स ते आपण काय कशानं, प्रोव्हिन्स नेम नावाचा टेबल आहे, नेम्स नावाचा ॲट पी आर, ठीक आहे. लेफ्ट जॉईन काय मारणार मी, आता बघा, काउंट पर प्रोव्हिन्स नेम विचारलंय त्यांनी बरं का, एवढं लक्षात घ्या. पण मी तर काउंट घेतच नाही अजून, मध्ये दाखवतो मी. पर प्रोव्हिन्स नेम म्हणताय म्हणजे आपल्याला ग्रुप बाय करावं लागणार, हे पण लक्षात ठेवा. लेफ्ट जॉईन, आधी लेफ्ट जॉईन मारेल मी. कशावर मारणार मी, पेशंट्सवर ॲज पी. आणि नंतर काय करणार मी, ऑन लावणार आणि तो म्हणाल हम्म, लेक्चर चालू आहे, आले नाही का? आले. आता इथं काय करेल मी, पी डॉट पेशंट आय डी इक्वल टू काय, नाही सॉरी, प्रोव्हिन्स आय डी लागेल आपल्याला. आपण प्रोव्हिन्सवर जॉईन मारतोय ना, प्री प्रोव्हिन्स आय डी आणि काय पेशंटमधला जो प्रोव्हिन्स आय डी. ए मम्मी बाहेर जाय ना, दरवाजा उघडून घे बरं. हम्म. काय सिलेक्ट प्रोव्हिन्स नेम, आणि आता काय करणार इथं, मी ग्रुप बाय क्लॉज लावणार. ग्रुप बाय काय करणार मी, प्रोव्हिन्स आय डी करेन, नाही सॉरी, प्रोव्हिन्स नेम करणार मी, पी आर डॉट प्रोव्हिन्स नेम. आणि जर ही क्वेरी एक्झिक्यूट केली आता आणि आपण बघू आता काय आउटपुट येतं आपल्याला, प्रोव्हिन्स नेम भेटते बरोबर, पण मी प्रोव्हिन्सचा काउंट नाही घेतलेला. आपण काउंट पण घेऊ बघू. काउंट कसला घेणार आहे, पी स्टारचा पेशंट्सचा, एवढं लक्षात ठेव. काय चुकलंय आता माझं इथं सिंटॅक्स, काय चुकलंय, काउंट पी स्टार चुकलंय का इथं, प्रोव्हिन्स नेम, काउंट पेशंट्स पर प्रोव्हिन्स नेम इंक्लुडिंग प्रोव्हिन्सेस विथ 0 पेशंट्स ना, काय सिंटॅक्स येतो यार. पी स्टार लेफ्ट जॉईन, थांबा एक मिनटं, परत काहीतरी सिंटॅक्समध्ये इश्यू आहे. तर मला याचं आन्सरच माहीत नाही, मी काय करेन, हा घेतला प्रॉब्लेम स्टेटमेंट इथं एक्झिक्यूट करा. एकदम मायनर इश्यू असेल फक्त. यू आर व्हेरी क्लोज, द इश्यू इज काउंट पी स्टार इजंट व्हॅलिड माय स्क्युअर. काय काउंट के, ओके पेशंट आय डी मेन्शन करावं लागतं मला इथं.
पेशंटचा आय डी म्हणजे आपण डायरेक्ट स्टार नाही लावू शकत, ठीक आहे, रोज नाही पूर्ण कॅल्क्युलेट करू शकत. आपल्याला आय डी लागेल त्या अगेन्स्ट. आणि मग इथं लिहिल मी फक्त ओव्हर. आता नो सच कॉलम, पेशंट आय डी तर नाही आपल्याला, पेशंट आय डी नावाचं आहे. हां, आता रन केलं तर काय आलं, जमलंय बघा आपल्याला. प्रोव्हिन्स नेम भेटलं आणि काउंट पण भेटलं त्या प्रोव्हिन्सचा अगेन्स्ट. म्हणजे काय केलं आपण, पहिले प्रोव्हिन्स नेम सिलेक्ट केला, ठीक आहे, नंतर त्या प्रोव्हिन्स अगेन्स्ट काउंट सिलेक्ट केला. कशातनं केला, पहिले प्रोव्हिन्स नेम्स ॲज पी आर, लेफ्ट जॉईन काय पेशंट्स ऑन प्रोव्हिन्स, ठीक आहे, ह्या कंडिशनवर. आणि ग्रुप बाय केलं, काय केलं आपण, प्रोव्हिन्स नेम. कारण इथं म्हणतानाच काय म्हणाले त्यांनी, काउंट पेशंट्स पर प्रोव्हिन्स नेम, ठीक आहे. प्रत्येक प्रोव्हिन्स नेम्सच्या अगेन्स्ट काय केलंय, ग्रुप बाय केलंय, तर आपल्याला काय केलं, आउटपुट भेटलंय. एवढं लक्षात. जर तुम्हाला क्वेरी समजला ना, तर हे जे हार्ड हार्ड मार्क करेल क्वेश्चन्स, ते पण एकदम सोपे आहे, जास्त काही नाही. एखादं 2 सिंटॅक्स इश्यू येऊ शकतं, चॅट जीपीटी करायचं ते सांगून देईल एक्झॅक्टली, तेव्हाच तुमची लर्निंग होईल ते. त्यानंतर आपण राईट जॉईन तर काहीच नाही, तसंच आहे, जास्त काही फरक नाही राहते. तुम्ही लेफ्ट जॉईन मारता तर राईट जॉईन मारता. सेल्फ जॉईन म्हणजे काय माहिती का, स्वतःच स्वतःच्या टेबलवर जॉईन मारायचं. याचं एखादं एक्झाम्पल बघितलं आपण, काय, सेम लास्ट नेम, फाइंड पेयर्स ऑफ पेशंट विथ सेम लास्ट नेम बट डिफरंट काउंट्स, शो फर्स्ट नेम ऑफ बोथ. आता इथं बघा काय म्हणेल, फाइंड पेयर ऑफ पेशंट्स विथ सेम लास्ट नेम म्हणजे काय, समजा आपण एक घेऊ, समजा एखाद्याचं फर्स्ट नेम आहे, हां, सरांचंच नाव घेऊ आपण, ठीक आहे. सरांचं नाव काय आहे, समजा दीपक शिंदे, ठीक आहे. आणि आपला मुख्यमंत्री कोण होता, आधीचा बरं का, जुनावाला, त्याचं नाव काय होतं, एकनाथ शिंदे, बरोबर. आता या दोघांचे सरनेम काय आहे, सेम सेम आहे, पण लास्ट नेम फर्स्ट नेम काय आहे, वेगवेगळे आहे. इथं काय विचारलं, फाइंड पेअर्स ऑफ पेशंट्स विथ सेम लास्ट नेम, ठीक आहे, काय यांचं लास्ट नेम सेम आहे, पण काय बट डिफरंट काउंट्स आहे, बरोबर. आणि शो फर्स्ट नेम ऑफ बोथ म्हणजे काय, हे जोडी बरं का यांची, बघा यांचं लास्ट नेम काय सेम आहे, पण यांचं फर्स्ट नेम काय डिफरंट आहे. म्हणजे तुम्हाला जे रेकॉर्ड फाइंड करायचे ते काय करायचं, एकाच टेबलमधून फाइंड करायचे, काय. आणि तो काय विचारला, पेशंट्समधून विचारला, म्हणजे काय, जो तुम्ही जॉईन मारणार आहे तो तो याच्यातनंच मारणार आहे, फर्स्ट नेममधून. मग तुम्ही याची सिंटॅक्स असली सर, आता मला याची एक्झॅक्टली आयडिया नाही बरं का, तर मी स्वतः चॅट जीपीटी करतोय, कारण मला डाऊट आहे याच्यात कसं होणार आहे. ओके. आता बघा यांनी इथं जेव्हा जॉईन मारेल आहे यांनी, काय करेल माहिती आहे का, इथं बघा आता, जो जॉईन मारेल आहे फ्रॉम पेशंट्स, इनर जॉईन कोणत्या टेबलवर मारेल आहे, सेम टेबलवर मारेल आहे, डिफरंट टेबलवर मारेल आहे का, हा का नाही. जो जॉईन मारेल यांनी तो डिफरंट टेबलवर मारेल आहे का, नाही मारेल. त्यांनी काय करेल, सेम टेबलवर मारेल, एवढं लक्षात घ्या. का बरं, इथं बघा आपल्याला काय म्हणेल ते, की पेअर ऑफ पेशंट्स पाहिजे, ठीक आहे, कसे, ज्यांचं लास्ट नेम सेम आहे पण फर्स्ट नेम काय डिफरंट आहे. महिने काय केलं बघा, सिलेक्ट P1 फर्स्ट नेम, बरोबर, याला ॲलियास दिलाय, याचं सोडून द्या विषय. नंतर काय P2 फर्स्ट नेम, बरोबर, म्हणजे फर्स्ट नेम आणि लास्ट नेम पेअर कसं लिहित तुम्ही, असं असे लिहिता ना, बरोबर आहे काय. समजा ए, नंतर असे जवळजवळ लिहिता तुम्ही, जर तुम्हाला पेअर लिहायचे असतात तुम्ही असं लिहिता, बरोबर. नंतर मी याची पेअर बनवली, तर असं असं काहीतरी तुम्ही पेअर लिहिता, बरोबर. मग इथं तेच करेल आपण, काय सिलेक्ट P1, ठीक आहे, कॉमा काय करेल P2, नंतर काय ना फ्रॉम पेशंट्स ॲज P1, आणि नंतर काय इनर जॉईन पेशंट्सवर मारलाय, कोणत्या कंडिशनवर, जिथं P1चं लास्ट नेम आणि P2चं लास्ट नेम काय सेम आहे, बघा इथं. मग मी काय करतो इथं, सिलेक्ट काय पेशंट 1चं फर्स्ट नेम लागणार आहे आपल्याला, बरोबर. आता इथं बघा तुम्ही ॲलियास कावर दिला असेल यांनी, कारण का हा डेटा एकाच हा जो कॉलम आहे एकाच टेबलमधला आहे. तुम्ही बघितलं,
हा कॉलम आहे ना एकाच टेबल मधला आहे आणि दोन्ही मध्ये फर्स्ट नेमच कॅल्क्युलेट करते म्हणून काय केलेलं फर्स्ट नेम 1 आणि फर्स्ट नेम 2 असं ॲलिस दिले. बघू बरं आपल्याला चालतं कसं काय ॲज काय केलं फर्स्ट नेम P2 काय फर्स्ट नेम ॲज 2 नंतर कशात ना फ्रॉम पेशंट्स. आणि इनर जॉईन पण आपण कशाच मारतोय हे बघा पेशंट्सला काय केलं P1 नाव दिलं पहिले ॲज P1 आणि नंतर काय इनर जॉईन कशा मारतोय आपण कशा मारतोय परत त्याच टेबलवर मारतोय ठीक आहे. पण यावेळेस त्या टेबलला काय म्हणतो आपण P2 नाव दिलेलं आहे आणि ऑन काय कंडिशन पाहिजे त्याची की पेशंटचं फर्स्ट लास्ट नेम काय दोन्ही पेशंटचं लास्ट नेम सारखं आहे मग काय P1 लास्ट नेम इक्वल्स टू काय P2 लास्ट नेम आणि काय म्हणतात डिफरंट काउंट्स आहे ना शो फर्स्ट नेम बोथ आणि अँड काय म्हणायचं पेशंट आय डी लेस दॅन P1 पेशंट आय डी म्हणजे काय सिक्वेन्स उलटी पालटी नाही हो म्हणजे काय P1चा जो हे बघा इथं जर हम्म. तर काय हां आता हे जर क्वेरी रन केले तर काय आलं नाव तर आलेलं आहे ठीक आहे पण आता काय आपण सिक्वेन्स लावायची आणि सिक्वेन्स कशी लावणार इथं आता बघा इथं याने काय करेल जो जॉईन मारेल ना तो दोन कंडिशनवर जॉईन मारेल बघा त्याचा फर्स्ट नेम आणि लास्ट नेम काय ते आणि जर पेशंट वनचा आय डी नाही का पेशंट टूच्या आय डीपेक्षा स्मॉल पाहिजे जॉईन एकाच कंडिशन मारणं गरजेचं नाही ठीक आहे तुम्ही दोन कंडिशनवर पण जॉईन मारू शकता म्हणून इथं अँड लावेल बघा अँड काय इथं P1 लेस दॅन नाही P1 आय डी वाटतं पेशंट आय डी फर्स्ट नेम नाही कम्पेअर होऊ शकत लगेच आय डी लेस दॅन काय P2 पेशंट आय डी आणि आता जर रन केलं तर येऊन जाईल कदाचित आउटपुट काय चुकलं इथं P1 फर्स्ट नेम P2 फर्स्ट नेम बरोबर नंतर काय P1 लास्ट नेम ओके हे पण दाखवायचं होतं आपल्याला आणि लास्ट नेम तर सेम आहे म्हणून मी कोणत्या टेबलमध्ये उचललं तरी चालेल आणि काय फ्रॉम पेशंट्स P1 जॉईन पेशंट्स P2 लास्ट नेम व्हेअर हां बरोबर आलं आउटपुट भेटलं आपल्याला आता हा जो ही जी क्वेरी मारली ना आपण सेल्फ जॉईनवाली थोडी कन्फ्युजिंग होती ठीक आहे माझ्यासाठी थोडी कन्फ्युजिंग होती तुमच्यासाठी कदाचित जास्त असेल तर याची जर प्रॅक्टिस केली तरच तुम्हाला गोष्टी लक्षात येऊन जातील ठीक आहे विदाऊट प्रॅक्टिस मी तर 10-12 एक्झाम्पल जरी घेतले तरी तुम्हाला लक्षात येणार नाही कारण तुमचे आन्सर पाहूनच मला समजतंय की तुम्ही जे काल मी लेक्चर काल नाही परवा जे लेक्चर घेतलं आणि त्याच्या जे आधीचं लेक्चर घेतलं ते तुम्ही प्रॅक्टिस नाही केली म्हणून कदाचित विसरून गेले असते किंवा तुम्हाला समजलंच नसेल असं पण असू शकतं ठीक आहे पण जर तुम्ही प्रॅक्टिस केली तर समजून जाईल कोणाला काही डाऊट आहे का आता आता बघा ह्या ज्या क्वेरी आहे ना एवढं जेव्हा घेतल्या त्या बेसिक आहेत म्हणजे बेसिक टू मिडियम लेवल होत्या याच्यापेक्षा पण डिफिकल्ट क्वेरी असतात लक्षात घ्या जे तुम्हाला रिअल लाईफमध्ये यूज करत असतात पण आता मी प्रत्येक एक्झाम्पल का पण नाही घेत इथं कारण क्वेरी किती घेतलं तरी समजणार नाही तुम्हाला प्रॅक्टिसच करावं लागणार बाकीच्या क्वेरीज ठीक आहे हे एक्झाम्पल मी घेऊ शकतो फक्त तुम्हाला जर प्रॅक्टिस करायची तर ह्या वेबसाईटला व्हिजिट करा SQLpractice.in आणि इथं जो डेटाबेस लावेल त्यांनी बघा मी जर इथं घेतलं डेटाबेस किंवा यांनी काय करेल
हिनी पेशंटचं घेतलेलं आहे ना. मग बघा hospital.sql, तुम्ही employee.sql पण ट्राय करू शकता. ठीक आहे, तुम्हाला ट्राय करायचं आहे तर मी तो hospital.sql सिलेक्ट करेन, मग मला त्याचा डेटा भेटलेला आहे. ठीक आहे, मी त्याचं प्रॅक्टिस करतोय. कोणाला काय डाऊट आहे का याच्यात? हॅलो, ते गेटअप स्किलचं युजर नेम पासवर्ड काय होतं रे? admin.com आहे का? नाही, पासवर्ड काय होता? ओके, थँक्यू. आता मी अटेंडन्स घेतोय, प्रत्येकाला लक्ष द्या. ठीक आहे, बॅच टू सेशन, तुमचे बॅच टू सेशन 2 आहे ना, बरोबर ना? हॅलो, डेटा सायन्स आहे. नाही, एक मिनिट, सॉरी, हे नाही. बॅच टूचे तुमचे इकडे आहे ना का डेट? आज काय तारीख आहे? 8 तारीख आहे ना. पण इथं 8 तारीख तर मेन्शन नाही, म्हणजे आजची तारीख कन्सिडर, कालची तारीख करा. आता मी ज्यांचे नाव घेतो त्यांनी प्रेझेंट किंवा ॲब्सेंट म्हणा. ठीक आहे, वैष्णवी, वैष्णवी प्रेझेंट सर. ओके, स्क्रीन दिसत असेल ना. सोनवणे गायत्री, प्रेझेंट सर. आय आयरे समाधान, प्रेझेंट सर. सोनवणे रोहिणी, सोनवणे रोहित, सायली बोडके, प्रेझेंट सर. सायली, प्रेझेंट सर. दीपाली, 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 दीपाली बोडके आहे का प्रेझेंट? नाही. स्वरूपा, पिठे स्वरूपा, ओमकार नागपुरे, प्रेझेंट सर. काजल, प्रेझेंट सर. कोण आता कोण म्हटलं प्रेझेंट मुलीमधून? ओमकारने म्हटलं, त्याच्यानंतर कोण प्रेझेंट म्हटलं? स्वरूपा का दीपाली? प्रेझेंट सर. अरे कोण कोण बोललं सांगा, नाही तर ॲबसेंट लागून जाईल. कोण प्रेझेंट बोललं आता? अरे पण कोण बोललं, नाव काय? मला नाव दिसत नाही इथं. काजल दर्शन. हां, ते मी तेच विचारतोय. ठीक आहे, मला वाटलं वरच्या दोघींपैकी कोणी जागा झालं का मध्येच. श्रुतिका, प्रेझेंट सर. निताली, सोनवणे, प्रेझेंट सर. पायल त्रिभुवन, प्रेझेंट सर. अष्ना मनियार, प्रेझेंट सर. रुपाली गायकवाड, प्राजक्ता मत्सागर, प्रेझेंट सर. ठीक आहे, तेजस्विनी, प्रेझेंट सर. अदिती जाधव, जाधव राणी प्रेझेंट आहे सर. का? साई देवरे, प्रेझेंट सर. साई देवरे, अंजली शिंदे,
अंजली शिंदे. हे बघा, वैष्णवी, त्याच्यानंतर सोनवणे गायत्री, आयरे समाधान, सोनवणे रोहित, सायली बोडके, दीपाली बोडके, पिठे स्वरूपा. ज्याची ॲबसेंटला प्रेझेंट नसेल लागेल तर सांगा. ओंकार, काजल, श्रुतिका, नेताली सोनवणे, पायल, त्रिभुवन, अर्चना मने, रुपाली गायकवाड, प्राजक्ता मत्सागर, तेजस्विनी, आदित्य जाधव, राणी जाधव, साई देवरे आणि अंजली शिंदे. ठीक आहे. अंजली शिंदे नाही वाटतं आज. करू सबमिट अटेंडन्स आता. झालेलं आहे. ठीक. तुम्ही लेक्चर लिव्ह करू शकता आता, काय प्रॉब्लेम नाही. मी लेक्चर रेकॉर्डिंग एंड करतो येतं. लेफ्ट जरी झाले तरी काय प्रॉब्लेम नाही.